येस. सो जय हिंद फ्रेंड्स. तो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण मे महिन्याच्या करंट अफेअर्स डिस्कस करतोय आणि त्याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा आर्थिक आणि सामाजिक विकास असेल, त्याचबरोबर राजकीय आणि घटनात्मक घडामोडी असतील, तर याच्यावरती बेसिकली चर्चा त्या ठिकाणी केलेली होती. त्याच्यात जरा न्यूजची संख्या जास्त होती, त्यामुळे हे तीनच टॉपिक आपण पार्ट 1 मध्ये कव्हर केलेले होते. आणि आता पार्ट 2 मध्ये आपण आता पुढचे राहिलेले जे टॉपिक्स आहेत मे 2025 या मंथ मधल्या करंट अफेअर्सचे, तर ते डिस्कस त्या ठिकाणी करणार आहोत. मे बी याच भागामध्ये हे पूर्णपणे आपलं मॅगझिन किंवा पूर्णपणे कंटेंट डिस्कस होईल, किंवा मग पुढच्या भागामध्ये आपण कदाचित कंटिन्यू करू. पण शक्यतो मी ते ॲज क्रिस्प ॲज पॉसिबल ठेवायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमचा वॉचिंग टाइम जो आहे तर तो वाढायला नको. आणि त्याच्यामुळे तुमचा परत, कारण एकदा बघितल्यानंतर परत रीडिंग पण करायला पाहिजे आपल्याला, सो ते कन्सोलिडेशन पण व्हायला पाहिजे. हा पण एक उद्देश आहे, राईट. सो बघा, भूगोल, पर्यावरण आणि कृषी हा आपला टॉपिक आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे राज्यामध्ये पर्यटन सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करण्यात येणार आहे. याच्या आधी आपण एक न्यूज बघितलेली होती, ती म्हणजे राज्यामध्ये पर्यटन पोलीस हे त्या ठिकाणी पर्टिक्युलरली डिप्लॉय केले जातील वेगवेगळ्या महत्वाच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी. एस्पेशली तिथं वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा ही एन्श्युअर करून, सुरक्षित वातावरण तिथं जर का असेल तर पर्यटक निडरपणे त्या ठिकाणी व्हिजिट त्या ठिकाणी देऊ शकतात आणि त्याच्यामुळे तिथलं पर्यटन जे आहे तर ते वाढू शकतं. आता त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की याच पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल, किंवा त्यांना काय म्हटलेलं आहे, पर्यटन मित्र म्हटलेलं आहे, तर ते स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पर्यटन क्षेत्रात बेसिकली संधी वाढत आहेत सातत्यानं. आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून होणारी रोजगार निर्मिती किंवा त्याच्यामुळे जे इतर सर्व्हिस इंडस्ट्रीला बूस्ट मिळतो, म्हणजे जसं पर्यटन वाढलं की ट्रान्सपोर्ट सिस्टीमला बूस्ट मिळणार आहे, हॉटेल इंडस्ट्री किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला बूस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण जायचं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल की होमस्टे असतील किंवा अजून इतर गोष्टी असतील, जी धोरणं आपल्या महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणामध्ये आलेली आहेत की होमस्टे साठी पण लोन वगैरे द्यायचं, तर त्याला बूस्ट त्या ठिकाणी मिळू शकतोय, राईट. सांस्कृतिक वैविध्य, आणि आता जर आपण परत आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचार केला तर 12 किल्ल्यांना जो वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप. तर त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी कोण काम करेल? महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल काम त्या ठिकाणी करेल. राज्यातील पर्यटन स्थळ, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरवणं हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असेल, राईट. 2025 मे 2025 मध्ये सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर या ठिकाणी महाबळेश्वर महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल हे प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे पण विचारलं जाऊ शकतं की प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवा, महाबळेश्वर या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसते, राईट. सो सुरक्षेची भावना असेल तरच ते पर्यटक काय करतील, पुढे सांगतील की नाही इथं बिंदास्त तुम्ही जावा, काही टेन्शन नाही, सगळ्या सुविधा तिथं व्यवस्थित आहेत, लोक तिथली व्यवस्थित हेल्प करतात, असिस्ट करतात, राईट. लाईकवाईज, येस. सो माहिती पण ते देतील. मी मगाशी हा मुद्दा सांगितला बघा, पर्यटन पोलिस या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळांवरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी आणि शाश्वत पर्यटन संवर्धनासाठी प्रयत्न जो आहे तर तो होते, राईट. हे ऑलरेडी झालेलं आहे. जागतिक तापमान वाढीमुळे नवीन साथींचा धोका, अशी ही एक न्यूज त्या ठिकाणी दिसते, राईट. तर त्यातला आता न्यूज बघूया आणि मग मी धोका तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो. आणि ह्याच्यावरती आपण चर्चा पण केलेली होती माग काही वेळा, तर तेही तुम्हाला सांगतो. जागतिक तापमान वाढीमुळे अंटार्क्टिका खंड आणि एव्हरेस्ट शिखरावरील बर्फ आणि हिमनद्या वितळत आहेत. सो मोठ्या प्रमाणामध्ये हे हिमनद्या वितळल्यामुळं अनेक वर्षापासून गोठलेल्या अवस्थेत असलेले जे जीवाणू आणि विषाणू आहेत तर ते बाहेर पडताना दिसतात. असंच माग एक न्यूज आलेली होती बघा, आर्क्टिक परमाफ्रॉस्ट
म्हणजे हे जे अनेक शेकडो वर्षापासून जो बर्फाच्छादन आहे, तर ते बर्फाच्छादन काय होते, जागतिक तापमान वाढीमुळे कमी आता व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथलं ते जुने असे कुठले तरी जीवाणू विषाणू हे बाहेर येत आहेत. यांना काय म्हटलं जातं बघा, झोंबी व्हायरस असं म्हटलं जातं. झोंबी व्हायरस याच्यावरून आपण ती चर्चा केलेली होती बघा, की झोंबी व्हायरस ही संकल्पना इतक्यात चर्चेत होती, ती कशाशी संबंधित आहे, राईट. तो झॉम्बी नावाचा मूवी पण बऱ्याचदा तुम्ही बघता, राईट. सो ते आर्टिक परमाफ्रॉस्ट मध्ये जे जुने विषाणू आहेत, शेकडो वर्ष जुने जीवाणू आहेत, जे ते बर्फ वितळल्यामुळं आता वरती आलेले आहेत आणि त्यांचा धोका वाढलेला आहे, तर त्यांना झोंबी व्हायरस असं त्या ठिकाणी म्हटलेलं जातंय. हे जीवाणू आणि विषाणू मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात साथीच्या नवीन रोगांचा धोका आणतील असं NIV नॅशनल इन्स्टिट्यूट राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर नवीन कुमार यांनी दिलेली आहे. NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याचा जर का विचार केला तर कुठे आहे, हे पुणे या ठिकाणी आहे. तुम्हाला लक्षात येत असेल, कोविड-19च्या काळात पण NIVनच पहिल्यांदा कोविडचं टेस्टिंग वगैरे त्या ठिकाणी चालू केलेलं होतं. नंतर रिजनल लॅब वगैरे एस्टॅब्लिश झाल्या, पण पहिल्यांदा आपल्याला असं लक्षात येते की सगळा महाराष्ट्रातला किंवा भारतातला पॅन इंडियातला डेटा कुठे येत होता, हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला त्या ठिकाणी येत होता बघा. आणि मग तिथनं त्याचं अनालिसिस त्या ठिकाणी केलं जात होतं किंवा एकंदरीतच त्याचं सिक्वेन्सिंग वगैरे जे आहे तर ते केलं जात होतं आणि त्याच्यानुसार त्याचा नवीन व्हेरियंट वगैरे कुठला आलाय का तर ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला जात त्या ठिकाणी होता, राईट. सो NIV त्याच्या संबंध मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे मनुष्य आणि प्राण्यांमधील संपर्क वाढून साथरोग पसरत आहे, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे, राईट. आता फक्त हे बघून घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण डिटेल स्वरूपात त्या ठिकाणी देतो. याचबरोबर जागतिकीकरणामुळे जगभरामध्ये मानवाचा प्रवास वाढलेला आहे आणि त्यातून रोगांचा प्रसार वाढतोय, राईट. बघा त्याच्यानंतर बघा, तापमानवाढीचे गंभीर परिणाम सध्या सार्वजनिक आरोग्यावरती होत आहेत. यामुळे डासांचे 28 दिवसांचे जीवनचक्र 21 दिवसांवरती येते आणि त्यातून त्यांची उत्पत्ती वाढते आणि ही उत्पत्ती वाढल्यामुळे सध्या डेंग्यूच्या रुग्णसंख्येचं हे एक प्रमुख कारण झालेलं आहे. थंड हवाच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत नाही, परंतु अशा ठिकाणी तापमानात वाढ होऊन डासांची उत्पत्ती वाढत आहे, तिथं देखील कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे, राईट. आणि तेथील नागरिकांना आधी असे झालेले नसल्याने त्यांच्यात प्रतिकार शक्ती त्या ठिकाणी नसते आणि त्यामुळं हे आजार वेगानं पसरतायत आणि मृत्यू दर देखील वाढतोय. आता नीट इकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये डेंग्यू बद्दल बोललेलं आहे, त्या डासांचं जीवनचक्र कमी होण्याबद्दल बोललेलं आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जागतिकीकरणामुळे प्रवास वाढलेला आहे आणि त्यामुळं हे आजार जे आहेत तर ते एका भागातून दुसऱ्या भागामध्ये, राईट. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं मोठ्या प्रमाणामध्ये होणारी जंगलतोड. आता मी तुम्हाला जी पुढची एक्झाम्पल्स सगळी देणार आहे ती एक्झाम्पल्स इथं कशी फिट बसतायत तर ते तुम्ही बघू शकता. जेव्हा कोविड-19 आला तेव्हा खूप जास्त चर्चा झाली झूनॉटिक डिसीजेस वरती. झूनॉटिक डिसीजेस म्हणजे अशा प्रकारचे आजार जे प्राण्यांमधून माणसामध्ये त्या ठिकाणी परावर्तित होतात. आणि मग हे झूनॉटिक डिसीजेस पसरण्याचं एक महत्वाचं कारण सांगण्यात आलं की माणूस आणि प्राणी यांच्यातलं आधी जे अंतर होतं की प्राणी हे साधारणपणे जंगलात राहत होते, माणूस हा मानवी वस्तीमध्ये राहत होता, तर ते अंतर दिवसेंदिवस कमी होत जाणं हे झूनॉटिक डिसीजेसचा प्रादुर्भाव वाढण्याचं कारण सांगण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यासाठी प्रमुख कारण एका अमेरिकेतल्या जवळपास 150 वर्ष जुन्या जर्नलनं एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला कोविडच्या वेळेस. तर तेव्हा सांगितलेलं होतं त्यांनी की वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होतीये, जंगलतोड मोठ्या प्रमाणात होतीये, त्यामुळं आदिवासी क्षेत्राचा संकोच त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे आणि म्हणून हा प्राणी आणि मानव यांचा संबंध त्या ठिकाणी वाढलेला आहे. आधी डेंग्यूचे चिकनगुनियाचे डास नव्हते का? होते, पण ते साधारणतः जंगली भागामध्ये वगैरे तिकडे होते, त्यामुळे त्याचा मानवाशी थेट संपर्क येत त्या ठिकाणी होता का? नाही. पण आता आपल्याला असं लक्षात येईल की ही जी सीमारेषा आहे ही एकदम पुसट झालेली आहे किंवा हे अंतर कमी झालेलं आहे, त्यामुळे अशा झूनॉटिक डिसीजेसचा प्रादुर्भाव वाढतोय. एक्झाम्पल द्यायचं असेल तर WHO आतापर्यंत
जी जी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली होती त्यातले 1-2 पोलिओ सारखे अपवाद वगळता बाकी सगळ्या बाबतीत ही आणीबाणी ही झुनॉटिक डिसीजेसच्या बाबतीमध्ये लागू केलेली होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, HIV एड्सचा जर विचार केला तर तो माकडामधून माणसात आला असं आपण ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर H1N1 स्वाईन फ्लू घ्या, तीच परिस्थिती आहे. त्याच्यानंतर इबोला घ्या, त्याच्यानंतर झिका. युगांडामध्ये झिका नावाचं फॉरेस्ट त्या ठिकाणी आहे. इबोला हे नाव इबोलाला एका नदीवरून पडलेलं त्या ठिकाणी आहे, राईट. सो झिका फॉरेस्ट मध्ये युगांडामध्ये पहिल्यांदा हा आजार सापडलेला होता म्हणून त्याला झिका असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. इवन दॅट तुम्ही जर त्या ठिकाणी झिका असेल, इबोला असेल, निपाह नावाचा व्हायरस आहे. फ्रूट बॅट नावाच्या वटवाघळामुळे निपाह नावाचा व्हायरस होतो. या फ्रूट बॅट नावाच्या वटवाघळानं खाल्लेली फळं किंवा चाटलेली फळं ही जर का या फळांच्या थेट संपर्कामध्ये शेतकरी वगैरे आलेले असतील किंवा ते फळ खाल्लं गेलेलं असेल त्यांच्याकडून तर त्याच्यामुळे तो निपाह नावाचा आजार होतो. केरळमध्ये वगैरे या निपाह नावाच्या आजाराचे अनेक रुग्ण जे आहेत तर ते सापडलेले होते, राईट. म्हणजे हा मुद्दा तर क्लिअर झाला तुम्हाला की झुनॉटिक डिसीजेस जे आहेत तर ते कशा पद्धतीनं वाढतायत. दुसरा मुद्दा इथं सांगितलेला होता तो म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅव्हल. बघा तुम्हाला लक्षात येत असेल की कोविड हा आहे तर त्याला आधी कोविड म्हणत नव्हते, त्याला आधी वुहान व्हायरस असं त्या ठिकाणी म्हणत होते कारण ओरिजिनेट कुठेतरी तिथून झालेला होता. गेटिंग माय पॉइंट. सो वुहान व्हायरस अशी चर्चा केली जात होती कोविडची. दुसरी गोष्ट, कोविड आला तसं इंटरनॅशनल ट्रॅव्हल बॅन त्या ठिकाणी करण्यात आलं. एअरपोर्ट जे आहेत तर ती बंद करण्यात आली. नो फ्लाईंग. कुणी दुसऱ्या देशात जाऊ नका आणि दुसऱ्या देशातनं इकडं पण त्या ठिकाणी येऊ नका. का? कारण स्प्रेड जो आहे तर तो त्याच्यामुळे जास्त होताना दिसतोय. आणि सर्वात महत्वाचं बघा तुम्ही 2020 साली टोळधाड आलेली होती बघा, कीटकजन्य वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव किंवा कीटकजन्य वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती येण्याची शक्यता. तर त्याच्यामध्ये काय झालेलं होतं, इंडियन ओशन डायपोलमुळं त्यावेळी मान्सून जो आहे तर तो हिंदी महासागरात लांबलेला होता आणि हा मान्सून लांबल्यामुळं एक फेवरेबल कंडिशन तयार झाली या नाकतोडे जे आहेत, म्हणजे टोळधाडमध्ये काय आहेत, लिटरली नाकतोडे असतात. या नाकतोड्यांच्या प्रजननासाठी एक फेवरेबल कंडिशन तयार झाली. प्रजनन मोठ्या प्रमाणात झालं. मग ही टोळधाड जी आहे तर ती आफ्रिकेतून इराणमधून अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमधून भारतात आली. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान जे आहे तर ते झालं. आपल्या इथं 10 स्टेट्स याच्यामुळे अफेक्ट झालेले होते. अर्थात भारतावरती त्याचा प्रादुर्भाव थोडासा कमी राहिला इतर देशांच्या तुलनेमध्ये, पण तरी पण धोका तर वाढलेलाच आहे ना. दुसरी गोष्ट बघा, जरा पाऊस पडला की आपल्या इकडं डेंग्यू आणि चिकनगुनियाची भयंकर साथ येते, भयंकर. तर हे का झालेलं आहे? 28 दिवसाची सायकल 21 दिवसावरती त्या ठिकाणी आलेली. सो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की या सगळ्या साथजन्य रोगांसाठी ट्रिगरिंग फॅक्टर जो आहे तर तो क्लायमेट चेंज त्या ठिकाणी आहे. जो क्लायमेट चेंज या गोष्टी ज्या आहेत तर त्या माणसाच्या जवळ आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि अगेन क्लायमेट चेंजला जबाबदार पण कोण आहे? आपणच त्या ठिकाणी जबाबदार आहे. तर ते इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. ते मी असं म्हणेन की ह्याच्यावरती फॅक्च्युअल प्रश्न विचारण्यापेक्षा कन्सेप्च्युअली हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की ही प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने होती. नेक्स्ट, कुनो मधील 2 चित्त्यांचे स्थलांतर. बघा, भोपाळमधील कुनो राष्ट्रीय उद्यानातील प्रभास आणि पावक या 2 आफ्रिकन चित्त्यांचं मध्य प्रदेशातील शेवपूर जिल्ह्यातील गांधी सागर अभयारण्यामध्ये, बघा नाव काय आहे, प्रभास आणि पावक, मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्यामध्ये स्थलांतर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, राईट. सो हे दोन्ही चित्ते 6 वर्षांचे आहेत आणि त्यांना 2 वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून कुनो मध्ये त्या ठिकाणी आणलेलं होतं, राईट. आता एक लक्षात घ्या, चित्त्यांसाठीचा आधीचा अधिवास जो होता बेसिकली 17 सप्टेंबर 2022 ला आपण काय केलं, चित्ते जे आहेत तर ते भारतामध्ये आणले, राईट. आणि मग त्या चित्त्यांचं पुनर्वसन जे आहे तर ते केलं. ते पहिल्यांदा कुठं केलं? पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये मध्य प्रदेशमध्ये. आणि आता
चित्त्यांचे नवीन अधिवास बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यातला चित्त्यांचा दुसरा अधिवास जो आहे तर तो गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात बनवला जातोय. गांधी सागर म्हटल्यानंतर गुजरात लिहायचं नाही बरं का, मध्य प्रदेश लिहायचं, नाहीतर कन्फ्युजन तुमचं त्या ठिकाणी होईल. राईट. 1 वर्ष झाल्यानंतर भारतामधला चित्त्यांचा प्रकल्प जो आहे तर तो यशस्वी झाला असं भारत सरकारनं डिक्लेअर केलं. कारण भारत सरकारचं असं म्हणणं होतं किंवा जो प्रोग्राम आखण्यात आलेला होता तर त्याच्यात मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज असं म्हटलेलं होतं की जेवढे चित्ते आणलेत तर त्याच्या 50% चित्ते हे जर का इथं सर्व्हाइव्ह झाले तर आपण असं म्हणूयात की हा चित्त्यांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प जो आहे तर तो यशस्वी झाला. याच चित्त्यांवरून 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला 1947 पूर्वी नामशेष झालेली प्रजाती खालीलपैकी कोणती असा प्रश्न विचारण्यात आलेला होता बरं का. तेव्हा भारतात मध्ये चित्ते आणायचे होते आणि म्हणून नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती आणि ती याचिका पेंडिंग होती. त्याच्यावरून त्यांनी काय केलेलं आहे, तिकडं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा प्रश्न ट्विस्ट होतोय, कसा प्रश्न फिरतोय, एन्व्हायरमेंटमध्ये करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंट वरती बरेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर त्यामुळे त्या कंटेक्स्टमध्ये हे जरा समजून घेण्याचा आपण प्रयत्न जो आहे तर तो केला पाहिजे. राईट. आणि आता पुढे आपल्या येईलच डिस्कशन मध्ये. आता साधारणतः आपण आता मे महिन्याचं करतोय ना, जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या डिस्कशन मध्ये आपल्या येईल की 10 ठिकाणी चित्त्यांचे अधिवास जे आहेत तर ते आपल्याला बनवायचे आहेत. आणि मग आता ही 10 ठिकाणं जी आहेत तर त्यांच्याबद्दल पण प्रश्न येऊ शकणार आहे. रिसेंटली तुम्ही जर का बघितलं तर बन्नी या ठिकाणी चित्त्यांचा नवा अधिवास बनवला जातोय बघा. पण तुर्तास तरी आता या महिन्यापुरतं लक्षात ठेवत असताना तुम्ही गांधीसागर लक्षात ठेवा आणि गांधीसागर मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवा. आपल्याला तिथं कन्फ्यूज नाही व्हायचं हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊयात आपण. कैलास मानसरोवर यात्रेला ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो कैलास मानसरोवर यात्रा जी आहे तर ती या वर्षीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जो आहे तर तो केंद्र सरकारनं घेतलेला आहे किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून त्याच्याबाबत स्पष्टीकरण जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. 2019 मध्ये कोरोनामुळे ही यात्रा स्थगित झालेली होती आणि पुढच्या काळात आपल्याला असं लक्षात येईल की डोकलाम असेल किंवा इतर ठिकाणी गलवान घाटी असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यामुळं कैलास मानसरोवर यात्रा जी आहे तर ती त्या ठिकाणी ठप्प झालेली होती. आता इथं जर आपण बघितलं तर कैलास शिखर जे आहे तर ते तुम्हाला इकडे दिसतंय आणि हे मानसरोवर जे आहे तर ते पर्टिक्युलरली तुम्हाला इकडे दिसतंय. याला नेपाळ मधून पण रोड त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर चायना मधून पण रोड त्या ठिकाणी आहे. आता इकडे दाखवलंय बघा, या रोडनं जर का इकडे गेलं तर 200 मीटर ट्रेकिंग करावं लागतंय. राईट. आणि चीन मधनं वगैरे गेलं राईट या रोडनं तर मग हा सरळ सरळ रूट आपल्याला या ठिकाणी आहे. त्यामुळं चीन मधला रूट जो आहे तर तो थोडासा आपल्याला बेटर पडतो. म्हणून प्रेफरेबली आपला प्रेफरन्स असा होता की चायनाच्या रूटनं त्या ठिकाणी जायला मिळावं. पण संबंध जे आहेत तर ते एवढे विशेष चांगले नव्हते. राईट. मी जे सांगितलं बघा 2020 मध्ये गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये मोठी जीवितहानी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संबंध बिघडले. ऑक्टोबर 2024 मध्ये सीमेवरील सर्वाधिक तणावग्रस्त ठिकाणी असणाऱ्या डेमचिक आणि डेप्सँग इथून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. राईट. तो आणि हा निर्णय घेण्यात आल्यानंतर मग परत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये भेट झाली आणि मग त्याच्यानंतर जरा संबंध जे आहेत तर ते सुधारायला लागलेले आहेत. राईट. तो मी जसं मगाशी सांगितलं कैलास मानसरोवराकडे जाण्याचे 2 प्रमुख मार्ग आहे. पहिला मार्ग उत्तराखंड राज्यातून लिपुलेख खिंडी मार्गे आहे आणि या ठिकाणी जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग मानला जातो. प्राचीन काळापासून भारत आणि तिबेट यांच्यात याच मार्गाने व्यापार जो आहे तर तो चालत होता. इथं बघा इकडे ही लिपुलेख पास आहे ना तर या लिपुलेख पासच्या इथून राईट. आणि नेक्स्ट काय आहे बघा, दुसरा मार्ग हा सिक्कीम जवळील नथुला खिंडी मार्गे नथुला पासद्वारे अंतराच्या दृष्टीने विचार केला तर हा तुलनेत लांबचा मार्ग आहे. याशिवाय नेपाळ मधूनही कैलास मानसरोवराकडे जाण्याचा तिसरा मार्ग उपलब्ध आहे. राईट. सो हा जो मार्ग जो आहे तर तो इकडे दिसतोय बघा तुम्हाला, नथुला पास कडून हा इकडून हा या पद्धती. राईट.
हा थोडासा लॉंग कट आहे, राईट. पण इथून पण एक मार्ग नेपाळमधून वगैरे आहे. आणि मागील काही वर्षात नेपाळगंज इथून चार्टर्ड फ्लाईटद्वारे कैलास पर्वताचे हवाई दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली होती, राईट. पण थेट दर्शन घेता यावे यासाठी लिपुलेख जवळील धरचुला या ठिकाणी ह्युईंग पॉइंट विकसित करण्यात आलेले आहे. आता हे जे आहे ना, ह्युईंग पॉइंट कुठं आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, हे करत असताना तुम्ही प्राकृतिक भूगोलामध्ये जे हिमालयाची पर्वतरांग आणि तिथल्या वेगवेगळे पासेस हे जे बघतायत, म्हणजे नथुला असेल, लिपुलेखला असेल, तर हे पासेस पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती पण यांचा योग्य क्रम याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो. म्हणजे कैलास मानसरोवर म्हणजे फक्त डायनॅमिक मध्ये कैलास मानसरोवर बघायचंय का? नाही. या रूट मध्ये ज्या ज्या जॉग्राफिकल लोकेशनची चर्चा झाली, म्हणून मी मुद्दामून तो मॅप तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, सो दॅट तुम्हाला ते अंडरस्टँडिंग जे आहे तर ते बेटर होईल. कधी कधी काय होतं माहितीये का, न्यूज मध्ये याच्यावरती प्रश्न कुठे विचारला जाणार हा प्रश्न तुम्हाला पडतो. आता मी जर का हे टेक्स्ट नुसतं दिलं असतं तर तुम्ही काय म्हटलं असता, अरे सरांनी काय केलेलं आहे, नुसतंच असं काहीतरी माहिती दिलेली आहे मानसरोवरची, पण एक्झॅक्ट प्रश्न कुठे येणार. पण कधी कधी त्या माहितीवरती आधारित स्टॅटिक जीएस मध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्याचा विचार जो आहे तर तो आपला झाला पाहिजे. बघा, मानसरोवर हे कैलास पर्वताजवळील गोड्या पाण्याचं सरोवर आहे आणि स्थानिक भाषेमध्ये त्याला मापम युमसो या नावानं त्या ठिकाणी ओळखलं जातं, राईट. सो बघा, आता परत इकडे या, हे कैलास शिखर आहे आणि या कैलास शिखराच्या इथं निळं निळं पाणी दिसतंय का या ठिकाणी, इकडं हे मानसरोवर आहे ना, इथं ब्ल्यू ब्ल्यू दिसते बघा, ही रेष गेली आहे तर त्याच्यात तिथं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. त्याला लोकल लँग्वेज मध्ये मापम युमसो असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तिबेट स्वायत्त प्रांतातील नागरी प्रांत जो आहे तर त्या प्रांतामध्ये हे आहे. 4600 जवळपास 4600 मीटर उंचीवर असणारं हे सरोवर 6638 मीटर उंच असणारा जो कैलास पर्वत आहे तर त्याला त्या ठिकाणी लागून आहे. सो हे भगवान शंकराचं घर मानलं जातं हिंदू धर्मियांच्या एक आस्थेनुसार, राईट. सरोवर आणि पर्वत हे दोन्ही हिंदू, जैन, बौद्ध आणि तिबेटी बौद्ध धर्मियांमध्ये पवित्र मानलं जातं. म्हणजे हे जे शिखर आहे कैलास शिखर, राईट. सो तिथं ट्रेकिंग वगैरेचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. सो कैलास मानसरोवर यात्रेला ट्रेक करून सरोवरापर्यंत पोहोचल्यानंतर त्या कैलास पर्वताला प्रदक्षिणा मारण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे. अशी ही कैलास मानसरोवर यात्रा त्या ठिकाणी असते, राईट. तो ज्याला फायनली परवानगी जी आहे तर ती मिळालेली आहे. त्यानंतर बघा, कुनो उद्यानामध्ये चित्त्याच्या 5 बछड्यांचा जन्म झाला. आता मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली इथं, राईट. ते म्हणजे आपण त्या दोन चित्त्यांचं नाव बघितलं, प्रभास आणि पावक, राईट. कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल बरं का, प्रभास आणि पावक इतक्या चर्चेत होते ते खालीलपैकी काय आहे, आणि मग कन्फ्यूज केलं जाईल तुम्हाला. आणि मग ते हलकं लढाऊ विमान, हलका रणगाडा किंवा कमी वजनाचा रणगाडा असे काहीतरी ऑप्शन्स त्या ठिकाणी देतील, कारण अशी टेंडन्सी आयोगाची आहे कन्फ्यूज करण्यासाठी. सो प्रभास आणि पावक काय ते लक्षात घ्या, राईट. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका हाही मुद्दा मी सांगायचा राहिलो मगाशी, की आधी चित्ते जे आहेत तर ते दक्षिण आफ्रिकेतून आणलेले होते, त्याच्यानंतर नामिबियामधून पण आता आपण चित्ते आणलेले आहेत, किंवा नामिबियामधून आधी आणलेले होते, आता नंतरच्या टप्प्यामध्ये आपण दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणलेले आहेत आणि आता हवामानाशी ते एकरूप झालेले आहेत. आणि कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये निर्वा या मादीनं 5 बछडांना जन्म दिला आणि हे पण एक त्या सक्सेस मानलं जाते की ते इथं आले, इथले हवामानाशी एकरूप झाले आणि त्यांचं प्रजनन इथं होऊ शकले. बघा, एक कन्सेप्ट आपण अभ्यासत असतो पर्यावरणामध्ये, अधिवास क्षेत्र नावाची किंवा अधिवास, हॅबिटॅट, हॅबिटेरे नावाच्या शब्दापासून त्याची व्युत्पत्ती झालेली आहे. हॅबिटेरे याचा अर्थ एखाद्या गोष्टीवरती ताबा असणे. आणि मग हॅबिटॅट म्हणजे काय, तर बऱ्याचदा तुम्ही म्हणता की सजीवाची राहण्याची जागा, तर नाही. हॅबिटॅट म्हणजे फक्त राहण्याची जागा
इथपर्यंत मर्यादित नाहीये. म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंग साठी आपण असं म्हणूया की हॅबिटेरे म्हणजे काय किंवा हॅबिटॅट म्हणजे काय, सजीवांचं घर किंवा पर्यावरण. पण एखाद्या सजीवाच्या अन्न, निवारा आणि प्रजनन किंवा पुनरुत्पादन या जीवितासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा ज्या भागामध्ये भागवल्या जातात त्या प्रदेशाला त्या प्रजातीचं अधिवास क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणजे सुंदरबन हे रॉयल बेंगॉल टायगरचं अधिवास क्षेत्र आहे किंवा ताडोबा हे वाघांचं अधिवास क्षेत्र आहे. याच्या मागचं कारण म्हणजे अन्न, निवारा आणि प्रजनन किंवा पुनरुत्पादन या तिन्ही गरजा या वाघांच्या या क्षेत्रामध्ये भागवल्या जातात. फक्त राहतोय असं नाही. म्हणून बघा, पुनोचीच का निवड केली, गांधीसागरचीच का निवड केली, तर पहिल्यांदा तिथं ज्या प्राथमिक भक्षक प्रजाती आहेत त्यापैकी हरणांची संख्या किती आहे हे बघितलं गेलं. आज जेव्हा नवीन अधिवास एक्सटेंड केले जात आहेत चित्त्यांसाठी, तेव्हा पहिल्यांदा बघितलं जाते की त्या चित्त्यांसाठीचं जे भक्ष्य आहे हरिण, तर त्यांची संख्या मुबलक प्रमाणामध्ये आहे का. अन्यथा काय होईल, आपण तिथं त्याला घेऊन गेलो आणि उपासमारीमुळे त्याचा मृत्यू त्या ठिकाणी होऊ शकेल. फॉर एक्झाम्पल, मला चपाती भाजी भाकरी खायची सवय आहे आणि मला जर का एखाद्या अशा भागामध्ये नेलं की ज्या भागामध्ये वेगळ्या प्रकारचं फूड त्या ठिकाणी मिळतंय, फॉर एक्झाम्पल इटालियन फूड मिळतंय आणि मी कधी इटालियन फूड खाल्लेलंच नाहीये, राईट, माझं ते खाद्यच त्या ठिकाणी नाहीये आणि मला सगळं एसीबीसी फर्स्ट क्लास व्यवस्था केली आणि सांगितलं की फूड मात्र तुम्हाला इटालियनच मिळणार. मी 2 दिवस ऍडजस्ट करेन, 4 दिवस ऍडजस्ट करेन, 8 दिवस ऍडजस्ट करेन, 9व्या दिवशी मला काय एक्सपेक्ट असेल की बाबा मला माझी भाजी भाकरी चपाती भात मिळाला पाहिजे, तरच मी आता इथं सर्वाइव्ह त्या ठिकाणी होऊ शकेन. तर तसंच त्यांचं जर भक्ष्य अवेलेबल नसेल तर ते सर्वाइव्ह होऊ शकणार आहेत का तिथं, नाही. दुसरी गोष्ट, त्यांचं प्रजनन किंवा पुनरुत्पादन हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग आता अशा प्रकारे प्रजनन किंवा पुनरुत्पादन झाले म्हणजे आता अजून एक पाऊल या चित्ता प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून सक्सेसच्या दृष्टीने आपल्याला बघता येऊ शकते, राईट. यापूर्वी 25 नोव्हेंबर 2024 ला 4 बछड्यांना जन्म दिलेला होता, राईट. भारतात जन्मलेल्या चित्त्यांची संख्या याच्यामुळे आता किती झालेली आहे, 19 इतकी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हे चित्ता प्रकल्पाचं यश मानलं जातं. मध्यंतरी काही चित्त्यांचा मृत्यू पण झालेला होता. मग एक असं प्रेडिक्शन करण्यात आलेलं होतं की त्यांच्या गळ्यामध्ये ते टॅगिंग केलेलं होतं त्यांचं, सो दॅट त्यांना ट्रॅक करण्यासाठी, आणि त्याच्यामुळे तिथं जखम झाली आणि ती जखम लवकर बघितली गेली नाही आणि त्यामुळे चित्त्यांचा मृत्यू झाला, राईट. असे तर्कवितर्क एन नंबर ऑफ त्या ठिकाणी लावले गेले. काही जण म्हटले की नाही त्यांची शिकार झाली असण्याची शक्यता आहे, हत्या झाली असण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असण्याची शक्यता आहे. बट आता ते चित्र जे आहे तर ते थोडं थोडं बदलायला लागलेलं आहे. बघा, 17 सप्टेंबर 2022 ला नामिबिया इथून 8 चित्ते स्थलांतरित करण्यात आलेले होते. डेट स्पेसिफिक लक्षात ठेवायचे. 17 सप्टेंबर अजून काय असतं, मोदीजींचा बर्थडे असतो. 17 सप्टेंबर अजून काय असतं, विश्वकर्मा जयंती असते. 17 सप्टेंबरलाच विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं पीएम विश्वकर्मा नावाची स्कीम जी आहे तर ती चालू करण्यात आलेली आहे. गेटिंग इट. चलो, फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणलेले आहेत. सो 8 आणि 12 असे 20 चित्ते आणलेले होते. निर्वा हा दक्षिण आफ्रिकेतून तर गौरव हा नामिबियातून आलेला आहे. पुनत जन्मलेल्या 5 चित्त्यांचे ते पालक आहे. एक नामिबियातून आलाय, एक आफ्रिकेतून आलेला आहे. आणि बछड्यांचा जन्म कुठं झालेला आहे, भारतामध्ये झालेला आहे, राईट. तो बघा, एकूण चित्त्यांची संख्या आता 31 इतकी त्या ठिकाणी झालेली आहे भारतामध्ये. त्याच्यानंतर बघा, सर्वात महत्वाचं आहे बरं का हे, याच्यावरती जॉग्राफीमध्ये तुम्हाला ऍडिशन करायचं असेल तर ते ह्याच्यात करायचंय. आता किनारपट्टीच्या लांबीमध्ये 3582 किलोमीटरनं वाढ. किनारपट्टीच्या लांबीमध्ये काय, 3582 किलोमीटरनं वाढ त्या ठिकाणी झालेली आहे, राईट. आपण जे ट्रॅडिशनली म्हणतो की आपल्याला 7520 किलोमीटरचा किनारा वगैरे लाभलेला आहे, तर तसं नाही. आता रिकॅलिब्रेशन करण्यात आलेलं आहे आणि याच्यात किनारपट्टीच्या मोजमापामध्ये बदल त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे तो ट्रेंड आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा, देशाची सागरी सुरक्षा तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी
किनारपट्टींची लांबी नेमकी किती आहे, तर ह्याचं एक सर्वेक्षण जे आहे तर ते करण्यात आलं आणि त्या सर्वेक्षणचा अहवाल जो आहे तर तो नुकताच प्रकाशित करण्यात आला आणि त्याच्यानुसार देशाची किनारपट्टी 7,516.60 किलोमीटर वरून 11,098.81 किलोमीटर इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे हा अहवाल हा फायनल त्या ठिकाणी आहे. रिकॅलिब्रेशन भारताच्या किनारपट्टीचं त्या ठिकाणी झालेलं आहे. बघा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी पण किती होती आधी? आपण बघतो ना, महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. नाही, आता महाराष्ट्राला 877.97 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. असं इथनं पुढे वाचायचं. अपडेट पुस्तकामध्ये होऊन जाईल ते नंतरच्या टप्प्यात, राईट? म्हणजे स्टेट बोर्ड असेल काय किंवा कुठलीही तुम्ही इतर प्रकाशनाची पुस्तकं वाचता येते, पण करंट कॉन्टेक्स्ट मध्ये हे लक्षात घ्यायचं, इथं थेटपणे प्रश्न विचारला जाणार आहे. बघा, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन शाखेनं 29 एप्रिलला एक परिपत्रक जारी केलं आणि त्या परिपत्रकामधून ही माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर गृह मंत्रालयाची जी वेबसाईट आहे तर त्याच्यामध्ये किनारपट्टीची लांबी ही 1970 पासून 7,516.6 किलोमीटर इतकी होती. तर त्याची आकडे आणि तीच आकडेवारी जी आहे तर ती आजपर्यंत वापरली जात होती, पण आता नवीन आकडेवारी त्या ठिकाणी समोर आलेली दिसते, राईट? 10 ऑगस्ट 2023 आणि 4 जानेवारी 2024 याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश, राज्य त्याचबरोबर विविध मंत्रालयांनी ही आकडेवारी स्वीकारलेली होती. बेटांची संख्या 1298 इतकी आहे. त्यातली ऑफशोअर बेट 1059 आणि नुसती बेट जी आहेत तर ती 239 इतकी त्या ठिकाणी अंतिम करण्यात आलेली आहेत, राईट? सो 1970च्या दशकात असणाऱ्या स्केलच्या बाबतीतल्या मर्यादा, त्याचबरोबर पारंपरिक मॅन्युअल मॅपिंग सिस्टीम याच्यामुळे कदाचित हे कॅलिब्रेशन जे आहे तर ते थोडंसं कमी जास्त झालेलं होतं, किंवा आपण असं म्हणूयात की किनारपट्टीची लांबीची गणना करण्यासाठी वैयक्तिक ऑफशोअर बेटांची परिघीय किनारपट्टी म्हणजे उच्च जलरेषा, हाय टाईड लाईन जी आहे तर ती वापरली गेलेली होती आणि त्याच्यामुळे लांबीमध्ये फरक पडलेला होता असं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. आता मोजणीचं प्रमाण पद्धतीतील बदलांमुळे किमान किनारपट्टीबाबत नवीन आकडेवारी आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी 158 किलोमीटरनं वाढलेली आहे, राईट? आता बघा, कारण नेमकी काय आहेत ही वाढण्यामागची? तर बघा, प्रमाण स्केल आणि गणना पद्धती याच्यामध्ये झालेला फरक हा लांबी वाढण्यास कारणीभूत त्या ठिकाणी आहे. जो फरक काय होता ते मी ऑलरेडी तुम्हाला मेन्शन केलं. त्यानंतर 1970च्या दशकातील मोजणीचं प्रमाण एकास 45 लाख किंवा त्यापेक्षा कमी होतं. पुनर्पडताळणीमध्ये एकास 2,50,000 प्रमाणाचा वापर करण्यात आलेला आहे. प्रमाण अधिक असल्यास लांबीवरती परिणाम शक्य आहे आणि 1970च्या दशकाच्या तुलनेमध्ये ऑब्विसली काय होणार आहे, GIS असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत तर त्याचं सहाय्य किंवा त्याच्यामुळे अॅक्युरेसी जी आहे तर ती वाढलेली दिसते. त्यामुळे बघा, आता किनारपट्टीची लांबी जर का लक्षात घ्यायची म्हटलं तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी आहे 877.97 किलोमीटर. त्याच्यानंतर गुजरात जर का बघितली तर 2,340.62 किलोमीटर आहे. त्यानंतर गोव्याचं जर का बघितलं तर 193.95 किलोमीटर, कर्नाटक 343.3 किलोमीटर, केरळ 600.15, राईट? त्याच्यानंतर तमिळनाडू 1068.69, आंध्र 1053.07, ओडिशा 574.71, पश्चिम बंगाल 721.02, दमण-दीव 54.38, पुदुच्चेरी 42.65 आणि अंदमान निकोबार सरप्राइझिंगली सगळ्यांना सरपास करते. कारण आधी गुजरातला सर्वात जास्त किनारपट्टी वगैरे आपण बघायचो ना. अंदमान निकोबार बघा आता 3,083.5 आणि टोटल मिळून 11,098.81 किलोमीटर. सो मला असं वाटतंय की ही आकडेवारी वैयक्तिक स्वरूपात पण आणि ओव्हरऑल स्वरूपात पण भारताचा बदललेली समुद्र किनाऱ्याची लांबी पण आणि महाराष्ट्राची समुद्र किनाऱ्याची बदललेली लांबी पण या दोन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आपल्याला ठरतंय.
त्याच्यानंतर बघा लेपर्ड कॅटचं यशस्वी संवर्धन कुठं? राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे. पुण्यामध्ये आहे ना हे राजीव गांधी प्राणी संग्रहालय, राईट. कात्रजचं जे प्राणी संग्रहालय आहे तर त्याच्यामध्ये राज्यामध्ये लेपर्ड कॅटच्या संवर्धनाचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि तो यशस्वी झालेला आहे. म्हणून प्रथम घडणाऱ्या घटनांच्या कॉन्टेक्स्टमध्ये इथं आपण एक्सपेक्ट करू शकतो की ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकेल. बघा बिबट मांजर किंवा वाघाटी मांजर म्हटले जाणारे 4 लेपर्ड कॅट इकडं या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत. वर्षभरापूर्वी प्रजननाचा प्रयोग करण्याचं ठरवलेलं होतं आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका पिल्लाला जन्म दिलेला होता आणि हे पिल्लू जे आहे तर ते फायनली यशस्वीरित्या त्याचं संगोपन जे आहे तर ते झालेलं दिसतं. त्यामुळे हा प्रयोग जो आहे संवर्धनाचा हा यशस्वी झाला आपण असं म्हणू शकतो. नेक्स्ट, राष्ट्रीय उद्यानातील 40% जंगल क्षेत्र निकृष्ट असं पुढे आलेलं त्या ठिकाणी दिसतंय बघा. तो बघा मुंबई सारख्या महानगरात जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाचे असलेला संजय गांधी नॅशनल पार्क आहे तर तिथं 3.36% जंगल क्षेत्राची स्थिती जी फक्त घनदाट आहे आणि बाकी जंगल क्षेत्र जवळपास 39.52% जंगल क्षेत्र हे निकृष्ट आहे तर 36.51% जंगल क्षेत्र हे मध्यम घनदाट मध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. असेसिंग फॉरेस्ट हेल्थ ऑफ संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक रवींद्र मेढे आणि त्यांचे विद्यार्थी यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. तो बघा राष्ट्रीय उद्यानात किंवा संरक्षित वनक्षेत्रात जर का फक्त 3% 4% घनदाट असेल आणि जवळपास 30% जास्त तिथं निकृष्ट दर्जाचं फॉरेस्ट असेल तर मग बाकी ठिकाणी फारच वाईट अवस्था आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, राईट. ऱ्हासाची संभाव्य कारण परत जे राज्यसेवा मेन्स करत असतील तर त्यांनी लक्षात घ्या. उद्यानालगतच्या सीमेलगत झोपडपट्ट्यांचे वाढते अतिक्रमण हे एक मोठं कारण त्यांनी सांगितलंय. अनेक ठिकाणी लोकांनी जंगलात घरे बांधली आहेत ज्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतोय. हवामानात होत असणाऱ्या बदलांचा परिणाम जंगलावरती होतोय, परिणामी हरित पट्ट्यामध्ये घट होतीये. अनधिकृतपणे तयार करण्यात येणारे रस्ते किंवा पायवाटा जंगलामध्ये ते आहे आणि उद्यानाच्या सीमेलगत झोपडपट्ट्यांचं होणारं अतिक्रमण ही प्रमुख कारण त्या ठिकाणी मानलं जाते. तो बघा अर्बनायझेशन अँड इट्स इफेक्ट किंवा अर्बनायझेशन आणि त्याच्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की संरक्षित वनक्षेत्रामधील जंगल क्षेत्राचा दर्जा हा खालावणं हे आपण एक कारण म्हणून तिथं घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघा जिल्हा कृषी पर्यटन केंद्र वाडाकोलम, डहाणू घोलवड येथील चिक्कू, पहाडोलीचे जांभूळ, पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या आणि रानमेवा यामुळे पालघर जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. या कृषी क्षेत्राशी संबंधित वस्तूंचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता जिल्ह्याकरता कृषी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडून कृषी पर्यटन केंद्र इथं स्थापन त्या ठिकाणी केलं जाताना दिसते, राईट. जागतिक स्तरावरती 16 मे हा दिवस कृषी पर्यटन दिवस. कृषी पर्यटन आपण बघतो ना बऱ्याच ठिकाणी ॲग्रो टुरिझमला आता फोकस केलं जाते. ॲग्रो टुरिझम कृषी पर्यटन तर त्याला चालना देण्याचा प्रयत्न पालघर जिल्ह्यामध्ये केला जातोय बघा. आता हे जे आहे ना डहाणू, गोलवड, चिक्कू वगैरे हे GI टॅग मिळालेले सगळे प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी आहेत किंवा बहडोलीचे जांभूळ जे आहेत तर त्याला पण रिसेंटली मागच्या वर्षी GI टॅग त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला होता तर त्यामुळे पण ते चर्चेत त्या ठिकाणी होते, राईट. तो लक्षात ठेवा. कुठं कृषी पर्यटन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे असं विचारलं जाऊ शकेल, राईट. तो बघा नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्राला पर्यटन धोरण 2006 मधील प्रोत्साहन योजना राज्य वस्तू आणि सेवा करामध्ये आणि विद्युत शुल्कामध्ये सवलत मिळते. म्हणजे आता राज्य शासनानं जर का या कृषी पर्यटन केंद्राला मान्यता दिली तर त्या केसमध्ये त्यांना GST असेल किंवा वीज असेल तर त्याच्या बाबतीत सवलत त्या ठिकाणी मिळते. कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र आणि त्या आधारे बँक कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होते. जलसंधारण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या पाणलोट आधारित योजना, शेततळ यांसारख्या योजनांसाठी प्राधान्य कृषी पर्यटन केंद्राला दिलं जात आहे.
8 खोल्यांपर्यंतच्या केंद्राला बांधकामासाठी नगर रचना विभागाच्या परवानगीची आवश्यकता असत नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे की ज्या शासनाच्या एक्झिस्टिंग जे काय म्हणतात त्याला योजना वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये प्रायोरिटी ह्यांना दिली जाते. जे शेततळ प्रायोरिटी ह्यांना, किंवा अजून जलसंधारण आहे प्रायोरिटी ह्यांना, किंवा 8 खोल्यांचं बांधकाम करायचंय नगर रचना विभागाची परवानगी न घेता पण ते बांधकाम त्या ठिकाणी करू शकता. का तर ते ॲग्रो टुरिझमचा त्याच्यावरती फोकस करतायत, लोकल लेवलच्या प्रोडक्ट्स वरती ते ॲग्रिकल्चरवर फोकस करतात, त्याच्यामुळे रुरल इकॉनॉमी जी आहे तर ती त्या ठिकाणी सुधारू शकते. सो हा उद्देश आहे. नेक्स्ट मुद्दा बघा, हरित मंजुरीनंतरच प्रकल्प, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आता हे सगळं जे आहे तर ते मी तुम्हाला एकत्रितरित्या सांगतो, फक्त लक्षात घ्या. पर्यावरणाचे रक्षण करणे हे नागरिकांइतकेच केंद्र सरकारचं पण संविधानिक कर्तव्य आहे. कायद्याचं उल्लंघन करण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांवरती कठोर शब्दात टीका केली पाहिजे असं न्यायालयानं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचना 2006 मध्ये प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पर्यावरणीय मंजुरी अनिवार्य असून त्यात बदल करता येणार नाही असं न्यायालयानं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. राईट, आता ह्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल किंवा चर्चेत असणारं एक्झाम्पल द्यायचं असेल तर मी पहिलं दिन ते म्हणजे कांच्या गच्चीबावली या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणामध्ये हैदराबादमध्ये वृक्षतोड झाली. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या प्रेमायसेस मध्ये 400 एकरचं लँड आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 150 ते 200 एकर लँड जे आहे तर ते क्लिअर झालं. तुम्ही सगळ्यांनी त्याच्याबद्दलचे स्टेटस ठेवले की कसे ते मोराच्या आर्त किंकाळ्या वगैरे तिथं ऐकू येत होत्या आणि कशा पद्धतीनं रातोरात बुलडोजर त्या ठिकाणी लावण्यात आले, विद्यार्थ्यांना लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला. हा एक मुद्दा आहे. आता हा मुद्दा कशाचा आहे, विकास विरुद्ध पर्यावरण याचा हा मुद्दा आहे बघा. राईट, तुम्हाला असं लक्षात येईल की या केसमध्ये अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सुरजागड इस्पात लिमिटेड आपण बघितलेलं होतं बघा जुलै महिन्याच्या करंट अफेअर्स मध्ये. आणि जुलै महिन्याच्या करंट अफेअर्स मध्ये सुरजागड इस्पात लिमिटेड हा कारखाना जर फुल फ्लेजेड चालू झाला तर एकट्या गडचिरोलीमध्ये महाराष्ट्राच्या एकूण पोलाद उत्पादनापैकी 30% उत्पादन होईल, हेही आपण बघितलेलं होतं. मात्र आपल्याला असं लक्षात येईल की ह्या सुरजागड मध्ये पोलादाचं उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून काही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेसचे इश्यू आहेत. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जाणार आहे आणि ती त्या वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक लोक त्याला विरोध करताना दिसत आहेत. आता इथं पिक्चर मध्ये एक येते एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, म्हणजेच काय, पर्यावरण प्रभाव मूल्यमापन किंवा पर्यावरण आघात मूल्यमापन. पर्यावरण आघात म्हणजे काय, तर एखादा विकास प्रकल्प चालू केलाय, म्हणून मी म्हटलं इथं राज्यसेवा प्रिलिमच्या दृष्टीनं शाश्वत विकास नावाची संकल्पना तुम्ही बघता तर तेव्हा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, देअर इज ऑलवेज ट्रेड ऑफ बिटवीन डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, 2020 ची राज्यसेवा पूर्व. सो विकास आणि पर्यावरण नेहमी व्यस्त असतात, एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी असतात. जिथं विकास होतोय तिथं पर्यावरणाची हानी होती, बरोबर. मग हे असं असतं का, तर डेफिनेटली बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे खाणी होत आहेत तर वृक्षतोड होतीये, खाणी होत आहेत तर जैवविविधतेचा ऱ्हास होतोय, रोड कन्स्ट्रक्ट केला जातोय तर जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये होतीये, किनारी भागामध्ये काही डेव्हलपमेंट होतीये तर मँग्रोव्ह फॉरेस्ट कट डाऊन केलं जातंय, त्याच्यामुळे स्थलांतर पक्ष्यांचा अधिवास जो आहे तर तो जातोय, इकोटोन संपतोय. मग ह्याला पर्याय काय, याला पर्याय असा आहे, किंवा तुम्हाला वाटत असेल ना की अरे आधी प्रकल्प अनाऊन्स केला आणि नंतर या प्रकल्पावरती स्टे आला, मग गव्हर्नमेंटला आधी कळालं नाही का, हे असं नको करायला पाहिजे. मग हे आधी कळण्यासाठीची एक पद्धत आहे, त्याला म्हटलं जातं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तो जर व्याख्येनुसार बघितलं तर असं मानलं जातं की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इज द टूल in the hands of policy makers to assess the probable impact of any developmental activity किंवा to assess the probable ecological, economic and social impact of any developmental activity prior to the decision making. आता इथं हा जो शब्द आहे ना, prior to the decision making आणि to assess ecological, economic and social impact, म्हणजे एखाद्या विकास प्रकल्पाचा त्या भागात सामाजिक, आर्थिक आणि परिस्थितीकीय परिणाम नेमका काय होतोय हे जोखण्याचं एक साधन कधीच
प्रायर टू द डिसिजन मेकिंग ऑफ दॅट प्रोजेक्ट, म्हणजे त्या विकास प्रकल्पाबद्दल त्याची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्याच्या आधी हे सगळं जोखण्याचं साधन म्हणून आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटला बघू शकतो. आणि मग म्हणून इथं सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय, न्यायालयाचे निवाडे इंटरप्रिट करायचे असतात, त्यातून कन्सेप्टकडे त्या ठिकाणी जायचं असतं. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आपल्या जे राज्यसेवा करतायत प्रिलिम, तर त्यांच्या राज्यसेवा प्रीच्या सिलेबसमध्ये पर्यावरणामध्ये, आणि जे कंबाईनची पुढे आता प्री करत असतील पण मेन्सला कंबाईनच्या परत एन्व्हायरमेंट आहे ना, तिथं पण आहे. गेटिंग माय पॉइंट? कळतंय का सगळ्यांना? 100% हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. हे जेवढं चांगल्या प्रकारे समजेल ना तेवढं कन्सोलिडेशन होईल. मग आता इथं सर्वोच्च न्यायालय काय म्हणते, 2006च्या नियमांमध्ये बदल करता येणार नाही. 2006चे नियम काय सांगतायत की एखाद्या ठिकाणी असा ग्रीन हरित मंजुरी मिळाली. हरित मंजुरी मिळाली म्हणजे काय, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट झाली आणि त्या असेसमेंट नंतर लक्षात आलं की इथं नाही हानी होत. त्याच्यानंतरच काय केलं, त्याच्यानंतरच तुम्ही प्रकल्प करावा. इथं काय होते, प्रकल्प होत आहेत आणि नंतर मग स्टे आल्यानंतर मग पुढं बरेच इश्यूज जे आहेत तर ते क्रिएट होताना दिसते. गेटिंग माय पॉइंट? सो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट लक्षात ठेवा. राईट, 2006चे नियम आहेत आणि परत त्याच्यामध्ये काही रिव्हिजन्स जे आहेत तर त्या पण त्या ठिकाणी झालेल्या आहेत. ब्रिक्स लँड रिस्टोरेशन पार्टनरशिप. आता लँड रिस्टोरेशन म्हटल्यानंतर काय हो, तर आपली जी वाळवंटीकरण जे आहे, भूमी वाळवंटीकरण जे आहे तर ते पुन्हा थांबवायचे. भूमी वाळवंटीकरणा संबंधीचा एक करार आहे. कधीचा आहे तो माहितीये का? बघा, UNCCD नावाचा करार आहे. UNCCD बेसिकली संमत कधी झाला, 1992 ला संमत कधी झाला आणि लागू कधी झाला, दोन्ही मुद्द्यांना महत्व आहे बरं का. लागू कधी झाला, 1994 ला, 1994 पासून. रिओ कॉन्फरन्स जी झालेली होती किंवा अर्थ समिट किंवा त्यालाच वसुंधरा परिषद पण म्हटलं जातं, या वसुंधरा परिषदेदरम्यान ज्या काही 2-3 गोष्टी आलेल्या होत्या त्यात एक बाब होती ती म्हणजे UNCCD, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, संयुक्त राष्ट्राचा वाळवंटीकरण विरोधी करार. हा मुद्दा त्याच्यामध्ये झालेला होता. आणि मग त्याची एक बैठक 2019 मध्ये भारतामध्ये पार पडलेली होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टीची, UNCCD. त्याची थीम रिस्टोर लँड आणि सस्टेन फ्युचर अशा स्वरूपाची काहीतरी होती. तो लँड रिस्टोरेशन, जमिनीचा ऱ्हास, वाळवंटीकरण आणि मातीची सुपीकता कमी होतीये, तर त्याच्यासाठी ब्रिक्स पुनर्संचयित भागीदारी, ब्रिक्स लँड रिस्टोरेशन पार्टनरशिप, सुपीकता वाढवायची आहे, वाळवंटीकरण थांबवायचंय, जमिनीचा ऱ्हास जो आहे तर तो थांबवायचा आहे. राईट. ब्रिक्सच्या ब्राझील मधल्या ब्राझिलिया इथं झालेल्या 15व्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आलेली होती. राईट. घोषणा कधी करण्यात आली ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकेल. आता विस्तारित ब्रिक्सची ही पहिली कृषी बैठक होती. विस्तारित ब्रिक्स म्हणजे काय, ब्रिक्सची जी सदस्य संख्या आता वाढलेली आहे तर त्या सदस्य संख्या वाढल्यानुसार ही पहिली बैठक होती, ज्याच्यामध्ये ब्रिक्स राष्ट्र तर होतीच पण त्याच्या व्यतिरिक्त इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती, इराण, इंडोनेशिया आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश त्या ठिकाणी होता. सो 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7 आणि ब्राझील 1, रशिया 2, भारत 3, चीन 4 आणि दक्षिण आफ्रिका 5. 7 आणि 5 12, टोटल आता किती झालेले आहेत, 12 त्या ठिकाणी सदस्य याच्यासाठी उपस्थित त्या ठिकाणी होते. राईट. सो या सगळ्यांचा समावेश जो आहे तर तो या ब्रिक्सच्या कृषी मंत्र्यांच्या परिषदेमध्ये होता. विस्तारित ब्रिक्सची ही पहिली कृषी मंत्र्यांची परिषद होती आणि त्याच्यामध्ये ब्रिक्स लँड रिस्टोरेशन पार्टनरशिप जी आहे तर ती त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली दिसते. राईट. तो भारताचे प्रतिनिधित्व याच्यामध्ये केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलेलं होतं. ब्रिक्स एकत्रितपणे जागतिक लोकसंख्येच्या 47% कंट्रीब्यूट करतं. आधी बघा हे 42% वगैरे होतं,
पण आता बाकी पण आलेले आहेत ना 47% कंट्रीब्यूट. आणि मग 47% लोकसंख्येनं जर का असं ठरवलं लँड रिस्टोरेशन करायचंय तर खूप जास्त बदल होऊ शकतात आणि ती काळाची गरज पण त्या ठिकाणी आहे. जगाच्या जीडीपी मध्ये 36% योगदान ब्रिक्सचं त्या ठिकाणी आहे. आणि निष्पक्ष कृषी व्यापार, स्थिर जागतिक किमती आणि लहान शेतकऱ्यांसाठी चांगल्या परताव्याला या बैठकीमध्ये पाठिंबा देण्यात आला. आणि ह्याच्यासाठी काय होणं गरजेचं आहे, लँड रिस्टोरेशन जे आहे तर ते चांगल्या प्रकारे होणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. राईट. आता पुढचा मुद्दा बघा, 107व राष्ट्रीय उद्यान घोषित. आता बेसिकली जेव्हा असं नवीन राष्ट्रीय उद्यान वगैरे घोषित केलं जातं ना तर तेव्हा त्याच्याबद्दल प्रश्न हा विचारला जात असतो. बघा, ओडिशा सरकारनं सिमलीपालला राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आणि आता सिमलीपाल हे भारतातलं 107व आणि भितरकणिका ओडिशा मधलं जे आहे तर त्याच्यानंतरचं दुसरं राष्ट्रीय उद्यान आहे. आता इथं काही गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न विचारला जाऊ शकेल की खालीलपैकी कोणते 107वे राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. सिमलीपाल लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, सिमलीपाल जे आहेत तर ते वणव्यांमुळे गेल्या 2-3 वर्षापासून चर्चेत त्या ठिकाणी आहे. राईट. तिसरा महत्वाचा मुद्दा, इथं जेव्हा ओडिसा मधलं भितरकणिका त्या ठिकाणी येते तर भितरकणिका कशासाठी फेमस आहे, सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल साठी फेमस आहे. सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा इथं काय अजून भितरकणिकांच्या बाबतीमध्ये, ऑलिव्ह रिडले जी दुर्मिळ जातीची टर्टल्स आहेत म्हणजे कासव आहेत तर त्या टर्टलचं हॅचिंग सेंटर, जे अंडी उबवण्याचं केंद्र जे आहे तर ते पण भितरकणिका या ठिकाणी आहे. राईट. आणि नॅशनल मँग्रोव्ह जेनेटिक रिसोर्स सेंटर, नॅशनल मँग्रोव्ह जेनेटिक रिसोर्स सेंटर, राष्ट्रीय खारपुटी वने जनुकीय संसाधन केंद्र, हे पण कुठे आहे, ओडिसातल्या भितरकणिका या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचे. बघा, जवळपास 55 प्रकारच्या सस्तन प्राणी प्रजाती, 361 पक्षी प्रजाती आणि 62 सरपटणारे प्राणी आणि 21 उभयचर प्राणी अशांनी समृद्ध अशा स्वरूपाचं हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर बायो इनपुट रिसोर्सेस सेंटर, आपण याच्या आधी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग बघितलेलं होतं. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग मध्ये काय एक्सपेक्टेड आहे की नैसर्गिक पद्धतीनं शेती किंवा सेंद्रिय शेती. राईट. यालाच पॅरलल अजून एक केंद्र शासनाची योजना आहे जी 2015 पासून चालू झालेली आहे. त्याचं नाव आहे परंपरागत कृषी विकास योजना. ज्याच्यामध्ये रासायनिक खतं असतील, कीटकनाशकं असतील यांचा कमीत कमी वापर करून परंपरेनुसार आपण ज्या पद्धतीने शेती करत होतो तर त्या पद्धतीने शेती करायची. आता त्याच पद्धतीने नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग मध्ये पण नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिलं जातंय. आणि हेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बायो इनपुट सेंटर्स जे आहेत, BRCs, तर ती स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्व केंद्रीय कृषी मंत्रालयानं जारी केलेली आहे. आता हे जे बायो इनपुट सेंटर्स असतील तर ते क्लस्टर बेस्ड अप्रोचनं या ठिकाणी काम करतील, जे स्थानिक शेतकऱ्यांना किंवा स्थानिक पातळीवरती नैसर्गिक शेती इनपुट जसं की जैव खतं असतील, जैव कीटकनाशक असतील, सेंद्रिय फॉर्म्युलेशन असतील तर ते प्रदान करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे थोडक्यात एका क्लस्टरमध्ये हे एक बायो रिसोर्स सेंटर आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या फेरीमध्ये ज्या शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंग करायचंय तर त्यांच्यासाठी बायो इनपुट्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करेल, हे बायो रिसोर्स सेंटर त्या ठिकाणी प्रदान करेल. नैसर्गिक शेती पद्धतींकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्याबद्दलची माहिती देणं, त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण देणं, त्याच्यासाठी जे जे काही गोष्टी लागत आहेत तर ते देणं. म्हणजेच थोडक्यात काय, नॉलेज डिसिमिनेशन सेंटर, ज्ञान जे आहे तर ते त्या शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठीचं केंद्र म्हणून हे केंद्र या अभियानांतर्गत काम करणार आहे. राईट. तो वेगवेगळ्या प्रकारची माहिती तर देणारच आहेत, त्याचबरोबर तांत्रिक सहाय्य आणि ग्रामीण भागात नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन
हे या सगळ्या गोष्टी या बायो रिसोर्सेस सेंटर मध्ये समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर आता पुढचा जो टॉपिक आहे बघा, एखाद्या महिन्यात काय असतं की न्यूज कमी असतात आणि त्याच्यात डिस्कशन पॉइंट ऑफ व्ह्यू न पण कमी मुद्दे असतात, आणि एखाद्या महिन्यात असं असतं की ऑलमोस्ट 3-4 जे टॉपिक असतात तर त्याच्यामध्ये खूप न्यूज ओव्हरलोडेड असतात आणि त्या न्यूज मध्ये बेसिक मध्ये पण जास्त जाणं अपेक्षित असतं, राईट. त्यामुळे लक्षात ठेवा, म्हणजे आता जवळपास मागच्या साधारणतः 40-50 मिनिटापासून आपण फक्त भूगोल, पर्यावरण आणि कृषी याच टॉपिक मध्ये त्या ठिकाणी, का तर तिथं बेसिकचे एक्सटेन्शन जे आहे तर ते जॉग्राफी मध्ये म्हणा, एन्व्हायरमेंट मध्ये म्हणा, स्कीम्स मध्ये म्हणा, तर ते जास्त होते. चलो बघा, इस्रोची स्पेडेक्स मोहीम डॉकिंगचा दुसरा प्रयोगही यशस्वी. याच्या आधी स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेडेक्स मोहिमेच किंवा स्पाडेक्स मोहिमेच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं होतं की पहिला प्रयोग जो आहे तर तो त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. आणि आता स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट अंतर्गत आता आपल्याला असं लक्षात येते की 2 उपग्रह हे दुसऱ्यांदा एकमेकांशी जोडण्यात इस्रोला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. सो हे दुसरं डॉकिंग हे पहिल्या वेळेपेक्षा अधिक जास्त अचूक होतं असं देखील इस्रोनं सांगितलेलं आहे. स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत SDX-01 आणि SDX-02 हे 2 सॅटेलाइट जे आहेत तर त्यांना 16 जानेवारी 2025 ला अवकाशात जोडण्यात आलेलं होतं, म्हणजे डॉकिंग करण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर एकमेकांना जोडलेले जमिनीपासून 460 किलोमीटर उंचीवरती असताना त्यांना 13 मार्चला विलग करण्यात आलेलं होतं, म्हणजेच त्यांचं अनडॉकिंग त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आता डॉकिंग आणि अनडॉकिंग असे दोन्ही प्रयोग एकदा यशस्वी झाल्यानंतर आता वेगळ्या पूर्वस्थितीमध्ये दुसरा प्रयोग केला जात आहे. त्याच्यात 20 एप्रिल 2025 रोजी डेट महत्वाची आहे का, तर हो डेट महत्वाची आहे. पहिला डॉकिंगचा प्रयोग कधी करण्यात आला, 16 जानेवारी 2025 ला. त्याच्यानंतर कधी करण्यात आला विलग अनडॉकिंग, कधी करण्यात आलं 13 मार्च 2025 ला. आणि त्याच्यानंतर 20 एप्रिलला काय करण्यात आलं, SDX-01 आणि SDX-02 या 2 उपग्रहांचं पुन्हा डॉकिंग करण्यात आलं. हा प्रयोग करण्याआधी जमिनीवरील केंद्रामध्ये डॉकिंगच्या घटनेचं सिम्युलेशनच्या साहाय्यानं आढावा घेण्यात आला. दोन्ही उपग्रहांचे दुसरे डॉकिंग हे पहिल्या डॉकिंग पेक्षा अधिक जास्त सरस त्या ठिकाणी होतं, अधिक जास्त ॲक्युरेट होतं. सो इस्रोच्या ज्या फ्युचर मधल्या मोहिमा आहेत तर त्या दृष्टिकोनातून हे डॉकिंग आणि अनडॉकिंग जे आहे तर ते महत्वपूर्ण आहे. सो तिन्ही डेट त्या ठिकाणी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येणार आहे. हे कार्बन 14 बद्दल त्या ठिकाणी दिलेलं आहे. बऱ्याचदा प्रश्न कार्बन डेटिंग वरती वगैरे विचारला जातो, जस्ट एकदा गो थ्रू करा, माहित आहेच तुम्हाला, इन्फॉर्मेशन साठी फक्त ते नोट्स मध्ये दिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कृत्रिम प्रज्ञेचे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे. बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं पण काय केलेलं आहे, IBM आणि यशस्वी स्किल्स लिमिटेड यांच्या सोबत सामंजस्य करार केलेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम हा YCMOU मध्ये पण चालू करण्यात त्या ठिकाणी येणार आहे. विद्यार्थ्यांना पदवीचं शिक्षण देण्याबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, डेटा अनालिटिक्स जे की आजचे ट्रेंडिंग टॉपिक त्या ठिकाणी आहेत, जे की बऱ्याच काय म्हणूयात त्याला सायन्स रिलेटेड किंवा नॅशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये आजकाल शिकवले जात आहेत किंवा इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स मध्ये शिकवले जातात. तर याचं पण शिक्षण जे आहेत आणि प्रशिक्षण जे आहे तर ते YCMOU मध्ये देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाच्या वापराचं मूलभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये ऍडव्हान्स लेवलचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या येतील. AI चा वापर या विषयावरील अभ्यासक्रम आणि पदवीच्या 3ऱ्या वर्षात विविध प्रकल्पांवरील कामांच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे जसं ऑन जॉब ट्रेनिंग असतं, ज्या पद्धतीनं आपण असं म्हणूयात की तिकडे प्रोजेक्ट्स वगैरे त्या ठिकाणी असतात, इंटर्नशिप असते, तर तसं हे मॉडेल जे आहे तर ते YCMOU राबवणार आहे. मुक्त विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IBM ने 60 तासांचा स्वतंत्र अभ्यासक्रम चालू केलेला आहे. मग आता आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं की ह्याच्यामध्ये कोण बरोबर त्या ठिकाणी आहे YCMOU बरोबर,
तर IBM आणि ती यशस्वी सिस्टीम्स लिमिटेड, यशस्वी स्किल्स लिमिटेड, सॉरी. तर हे 3 जण आहेत, त्यांच्यामध्ये सामंजस्य करार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर निसार नावाची मोहीम आहे बघा, राईट. बऱ्याचदा काय होतंय, जॉईंट स्पेस मिशन वरती बरेच प्रश्न विचारले जात आहेत. कंबाईन ग्रुप बीच्या मेन्सला पण आला, त्याच्या आधी ग्रुप सीच्या प्रिलिमला पण विचारण्यात आलेला होता, त्याच्या आधी ग्रुप बीच्या प्रिलिमला पण विचारण्यात आलेला होता. सो निसार नावाची इनिशिएटिव्ह बघा, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. तो बेसिकली भारताची अवकाश संस्था नासा, इस्रो आणि अमेरिकेची अवकाश संस्था नासा यांच्यामधला हा संयुक्त त्या ठिकाणी उपक्रम आहे किंवा जॉईंट स्पेस मिशन आहे. जून 2025 मध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन मार्क 2 म्हणजे GSLV MK2 वापरून याचं प्रक्षेपण जे आहे तर ते करण्यात येणार आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे विकसित केलेली ही पहिली रडार आधारित पृथ्वी निरीक्षण मोहीम, राईट. प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, निसार खालीलपैकी काय आहे? भारत आणि नासा किंवा भारत आणि अमेरिका यांनी दोघांनी संयुक्तपणे विकसित केलेली पहिली रडार आधारित पृथ्वी निरीक्षण मोहीम, राईट. किंवा निसार मध्ये कोण कोण समाविष्ट आहे? निसारचा फुल फॉर्म काय आहे? नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. निसार मध्ये कोण आहे? भारत आणि अमेरिका आहे, तर ते विचारलं जाऊ शकतं. निसारचं प्रक्षेपण कशाद्वारे करण्यात आलं? प्रक्षेपक वाहन GSLV MK2 न करण्यात आलं, तर ते विचारतील, राईट. सो वारंवार आणि अचूक डेटा प्रदान करण्यासाठी निसार दर 12 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करण्याचं काम करेल. त्याचबरोबर एस्पेशली डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं असणार आहे, कारण निसारद्वारे परिसंस्थेतले बदल, बर्फाच्या हालचाली, वनस्पतींमध्ये होणारे बदल, समुद्राच्या पाणी पातळीमध्ये होणारी वाढ, भूजलाची पातळी, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा मागोवा घेतला जाणार आहे. त्यामुळे पर्टिक्युलरली क्लायमेट चेंजमुळे जे काही चेंजेस त्या ठिकाणी होत आहेत, तर ते चेंजेस ऑब्झर्व करण्याचं काम कोण करणार आहे? निसार त्या ठिकाणी करणार आहे. नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. त्यानंतर बघा अजून एक इंटरेस्टिंग इनिशिएटिव्ह आपल्याला दिसेल, क्रॉप क्रिस्पिन रिमोट सेन्सिंग ऑब्झर्वेशन ऑन पीक प्रोसेस, राईट. तो इस्रोनं अंदाज वर्तवलेला आहे की 31 मार्च 2025 पर्यंत 8 प्रमुख राज्यांमधून गव्हाचं उत्पादन जे आहे तर ते 122.724 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचल. आणि हा अंदाज अधिक अचूकता आणि वेळेवर अपडेटसाठी उपग्रह आधारित रिमोट सेन्सिंगचा वापर करून तयार करण्यात आलेला आहे. याच्यासाठी क्रॉप नावाची एक प्रणाली जी आहे तर ती इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरनं तयार केलेली आहे. क्रॉप ही अर्ध स्वयंचलित स्केलेबल प्रणाली आहे जी जवळजवळ वास्तविक वेळेत म्हणजेच रिअल टाइम पीक पेरणी असेल, वाढ असेल किंवा कापणी असेल तर याचं निरीक्षण करण्याचं काम करते. एस्पेशली रब्बी हंगामामध्ये कृषी नियोजनासाठी मदत करताना त्या ठिकाणी दिसते किंवा कृषी क्षेत्रातील रिमोट सेन्सिंगच्या जागतिक वापराच्या 50 वर्षांच्या पूर्ततेचं हे प्रतीक म्हणून बघितलं जाते. आता हे इथं तर विचारलं जाऊ शकेलच, पण रिमोट सेन्सिंग, GIS, GPS तुम्हाला कंबाईन करणाऱ्यांना मेन्स साठी पण आहे, तिथं पण विचारलं जाऊ शकेल, तर तेही लक्षात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. चलो पुढे संरक्षण आणि सुरक्षा. फ्रान्स बरोबर 26 राफेल मरीन खरेदीचा करार असं या ठिकाणी दिसतंय. 26 राफेल मरीन विमानं खरेदी केली जाणार आहेत. 64,000 कोटी रुपयांचा हा एकूण करार त्या ठिकाणी आहे. 5 वर्षानंतर भारतात विमानं दाखल होण्यास सुरुवात त्या ठिकाणी होईल असं एक्सपेक्टेड आहे की 2028 पासून काय होईल, प्रोडक्शन जे आहे तर ते याचं चालू होईल. या करारानुसार राफेल विमानांचा मुख्य भाग जो आहे म्हणजे मुख्य जो सांगाडा आहे आणि देखभाल दुरुस्तीसाठी उत्पादन प्रकल्प हा भारतात त्या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे. दुरुस्तीमध्ये विमानांचे इंजिन, सेन्सर्स आणि इतर शस्त्र प्रणालींचा समावेश आहे. स्वदेशी बनावटीच्या शस्त्र प्रणालींसह तंत्रज्ञान हस्तांतरण जे आहे तर ते इथं केलं जाणार आहे. 2030 पर्यंत ही सर्व विमानं जी आहे
तर ती भारताला सुपूर्त करण्यात येणार आहे. राईट. स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांत वरती ही विमानं जी आहे तर ती तैनात केली जाणार आहे. आणि फ्रान्सची दसॉल्ट एव्हिएशन नावाची कंपनी आहे तर ती याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करणार आहे. बघा, चीनचा हायड्रोजन बॉम्ब जागतिक पटलावर स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी चीन वेगवेगळे प्रयत्न करत असते. तर चीनी शास्त्रज्ञांनी हायड्रोजन इंधनावरती आधारित एक नॉन न्यूक्लिअर एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस विकसित त्या ठिकाणी केलेला आहे. सो विचारलं जाऊ शकतं की अशा प्रकारचा प्रयोग जो आहे तर तो कुठल्या देशानं केलेला आहे. राईट. ह्याच्या आधी पण अशा प्रकारचे देशाच्या शस्त्रास्त्रांवरती, क्षेपणास्त्रांवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे आपण एक्सपेक्ट करूच शकतो. येस. तो बघा, 2 किलोच्या या बॉम्बमुळे निर्माण होणाऱ्या आगीच्या गोळ्याचा कालावधी हा समतुल्य अतिस्फोटक TNT पेक्षा 15 पट त्या ठिकाणी जास्त आहे. राईट. सो फक्त जस्ट लक्षात ठेवा की कुणी काय बनवलेलं आहे. पाणबुडी विनाशक अर्नाळा नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल. आता पहिला तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की INS अर्नाळा ही नेमकी काय आहे. तर ही पाणबुडी विरोधी विनाशिका त्या ठिकाणी आहे. या युद्धनौकेमुळे किनारपट्टीच्या भागामध्ये गस्त घालण्याच्या नौदलाच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स GRSE यांच्याद्वारे या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि 8 युद्धनौका याच्या अंतर्गत प्रोजेक्टमध्ये बनवण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिली युद्धनौका आहे. टेहळणी करून शत्रूंच्या पाणबुड्यांचा शोध घेणं हा पर्टिक्युलरली मुख्य उद्देश या युद्धनौकेचा आहे. 77.6 मीटर लांब, 10.5 मीटर रुंद असलेली युद्धनौका आहे. पूर्ण क्षमतेनं पाण्याखाली टेहळणी करून शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेण्याची कपॅसिटी याच्यामध्ये आहे. या नौका विमानांच्या मदतीने एकत्रित पाणबुडी विरोधी कारवाई देखील करू त्या ठिकाणी शकतात. सो पाणबुडी विरोधी युद्धनौका INS अर्नाळा हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, चलो पुढचा मुद्दा. न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास नागपूरमध्ये जमीन. सो न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या नागपूर इथल्या उपकेंद्रास चिंचोली, कामठी या ठिकाणी जमीन देण्यास मंजुरी दिलेली आहे. महत्वाचं काय आहे की न्यायवैद्यक विद्यापीठाचं उपकेंद्र महाराष्ट्रामध्ये कुठं चालू होणार आहे. न्यायवैद्यक म्हणजे काय? फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी. बघा, गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत गुजरात मधल्या गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायशास्त्र विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव विद्यापीठ आहे. झाला का इथं प्रश्न तयार की काय विचारू शकतील? राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? गुजरात मधल्या गांधीनगर या ठिकाणी आहे. आणि त्या राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाचं उपकेंद्र महाराष्ट्रामध्ये कुठं आहे असं पण विचारू शकतील बरं का. तर ते काय लक्षात घ्याल तुम्ही? हे महाराष्ट्रामधलं उपकेंद्र कुठं आहे तर नागपूरमध्ये सुरू करण्यासाठी आता प्रोसेस जी आहे तर ती झालेली आहे. राईट. चलो पुढचा मुद्दा. NDAत यंदाचे दीक्षांत संचलन ऐतिहासिक हो. सो हे सर्वात महत्वाचं आहे की NDA मध्ये 148व्या तुकडीचं दीक्षांत संचलन समारंभ हा पार त्या ठिकाणी पडला. म्हणजेच पासिंग आउट परेड, ज्याला पॉप्युलर लँग्वेज मध्ये POP पण म्हटलं जातं. फायनली 3 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते NDA मधले जे कॅडेट्स आहेत तर ते त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि मग ते आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स नुसार वेगवेगळ्या ठिकाणी जातात पुढच्या ट्रेनिंगसाठी. आणि तिथं ट्रेनिंग फर्दर झाल्यानंतर मग ते ऑफिसर त्या ठिकाणी बनतात. सो असं जे दीक्षांत संचलन समारंभ होता तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच एक इतिहास घडलेला आहे. तो म्हणजे महिला छात्रांची पहिली तुकडी जी आहे तर ती यंदा NDA मधून त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहे. या पासिंग आउट परेड साठी मिझोरामचे राज्यपाल निवृत्त VK सिंग यांच्याकडून, माझे लष्कर प्रमुख आहेत VK सिंग, तर त्यांच्याकडून संचलनाची पाहणी जी आहे तर ती करण्यात आली. 2021 मध्ये महिलांना NDA मध्ये प्रवेश देण्यात आलेला होता आणि त्याच्यानुसार त्या वर्षी पहिल्यांदा महिलांना NDA मध्ये समाविष्ट केलेलं होतं. आणि आता प्रशिक्षण पूर्ण करून जवळपास 17 ज्या फिमेल कॅन्डिडेट आहेत तर त्या NDA मधून फायनली पास आउट झालेले आहेत. त्याच्यानंतर डेझर्ट प्लॅटून. बघा, भारतीय हवाई दलानं
21 एप्रिल ते 8 मे 2025 दरम्यान UAE मधील अल धाफरा हवाई तळावरती डेझर्ट फ्लॅग 10 नावाच्या युद्ध सरावामध्ये भाग घेतला. युद्ध सराव आयोगाचा आवडता एरिया आहे. प्रश्न विचारला जाऊ शकेल की डेझर्ट फ्लॅग नावाचा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या देशांमधला त्या ठिकाणी आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. डेझर्ट फ्लॅग म्हटलं की इंडिया आणि UAE हे लक्षात हे बेसिकली फोकस केला पाहिजे. मिग 29 ला पहिल्यांदा लॉन्च झाल्यापासून 50 वर्ष पूर्ण होत आहेत, हेही लक्षात ठेवा. कुठल्या एअरक्राफ्टला भारतामध्ये लॉन्च झाल्यापासून 50 वर्ष पूर्ण झाले ते विचारलं जातील, तर तेही महत्वाचं आहे. बाकी आता युद्ध सरावाचा उद्देश वगैरे एवढा जास्त महत्वाचा नसतो, कारण मी अनेकदा सांगितलंय, पुन्हा एकदा आता जाता जाता पटकन सांगतो. ते म्हणजे युद्ध सरावाचा प्रत्येक युद्ध सरावाचा उद्देश हा इंटरऑपरेबिलिटी, काउंटर टेररिझम ऍक्टिव्हिटी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि ह्युमॅनिटेरियन हेल्प असतो. राईट. एक डिप्लोमसीचा प्रकार म्हणून त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशनच्या स्वरूपात आपण हे युद्ध सराव त्या ठिकाणी बघू शकतो. त्याच्यानंतर बघा ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ALH ध्रुव. आता भारताचं जे ऍडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर आहे तर त्याचं नाव काय आहे? ध्रुव. आता हे का चर्चेत आलेलं होतं? पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तर त्याला प्रतिसाद म्हणून भारतीय सैन्य दलानं अनंतनाग मध्ये ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुवचे मर्यादित ऑपरेशन जे आहे तर ते पुन्हा चालू केले. ALH ध्रुव हे HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं स्वदेशी बनावटीनं किंवा स्वदेशी पद्धतीनं विकसित केलेलं ट्विन इंजिन युटिलिटी हेलिकॉप्टर आहे. ट्विन इंजिन म्हणजे काय? दोन इंजिन त्या ठिकाणी असणार. जर्मनीच्या रश्मिट पोल्को लोहम MBBच्या मदतीनं 1984 मध्ये या हेलिकॉप्टरचा विकास जो आहे तर तो करण्यात आलेला होता. 1992 मध्ये या हेलिकॉप्टरचं पहिलं उड्डाण त्या ठिकाणी झालं आणि 2002 मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टँडर्डायझेशन नंतर हे हेलिकॉप्टर सेवेत दाखल झालं. सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्दीनेस सर्टिफिकेशननं लष्करी वापरासाठी आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन नागरी वापरासाठी टाईप सर्टिफिकेट जे आहे तर ते त्याला दिलेलं आहे. सो त्यामुळे ते चर्चेत आलेलं होतं, लक्षात ठेवायचंय. ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर. बघा आता ऑपरेशन सिंदूर नंतर स्पेशली संरक्षण सज्जता जशी सिद्ध झाली त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचं काय महत्व आहे तर ते पण आपण बघितलं. दुसरी गोष्ट आपण राफेल मरीनचा तो करार पण बघितला की ज्याच्यामध्ये 64,000 कोटी रुपये आपण खर्च त्या ठिकाणी करतोय आणि याआधी पण आपण राफेल घेतले त्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसे आपण खर्च केलेले दिसतात. सो याच्याशीच रिलेटेड कुठली कंट्री ही डिफेन्स वरती किती स्पेंड करते तर ह्याचा एक ट्रेंड्स इन वर्ल्ड एक्सपेंडिचर नावाचा अहवाल दरवर्षी पब्लिश केला जातो सिप्री या संस्थेद्वारे, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे. राईट. तर त्या 2024च्या आवृत्तीनुसार भारताचा जो लष्करी खर्च आहे तर तो पाकिस्तानपेक्षा जवळपास 9 पट आहे असं सांगितलेलं आहे. बट ऑब्वियस असणार आहे, म्हणून तर आपली संरक्षण सज्जता ही सिद्ध झाली ना, म्हणून तर त्यांना त्या ठिकाणी बॅकआउट करावं लागलं. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट स्वीडिश थिंक टँक आहे, जागतिक स्तरावरती लष्करी खर्चाचं विश्लेषण करणारा वार्षिक अहवाल प्रकाशित करते. म्हणजे पहिला मुद्दा इथं काय येणार की हा जो अहवाल आहे ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर हा कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? सिप्री, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. राईट. 2024 मध्ये जागतिक संरक्षण खर्च किती होता? $2.46 ट्रिलियन. ट्रिलियन म्हणतोय बरं कमी. राईट. जो 2023 मध्ये $2.24 ट्रिलियन होता आणि जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 1.9% होता. 2022 मध्ये 1.6% होता तर 23 मध्ये 1.8% होता. 23च्या तुलनेमध्ये 24 मध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे आपल्याला काय होतंय, दिवसेंदिवस डिफेन्स एक्सपेंडिचर मध्ये वाढ जी आहे तर ती आपल्याला पर्टिक्युलरली इथं होताना दिसेल. राईट. तो बघा पहिले 5 देश जर का बघितले तर अमेरिका आहे, चायना आहे, रशिया आहे, जर्मनी आहे आणि त्याच्यानंतर भारत आहे. किंवा या देशांनी जागतिक लष्करी खर्चाच्या 60% वाटा उचललेला आहे. म्हणजे US, चायना, रशिया, जर्मनी आणि इंडिया यांचा जो डिफेन्स वरचा खर्च आहे तो एकूण जगाच्या डिफेन्सच्या बजेटच्या किती आहे?
60% त्या ठिकाणी आहे. 2024 मध्ये भारत सर्वाधिक लष्करी खर्च करणाऱ्या देशांमध्ये 5व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी होता, जो की किती आहे 86.1 अब्ज डॉलर इतका खर्च आहे. आणि 2023 पासून 1.6%, 2015 पासून 42% वाढ झालेली आहे. म्हणजे 2023च्या तुलनेत या डिफेन्स एक्सपेंडिचर मध्ये भारताची 1.6% वाढ झालेली आहे. तर 15 पासून 25 पर्यंत आता 10 वर्षाचं जर का अनालिसिस केलं तर 42% वाढ झालेली दिसते. आरोग्य पोषण आहार जागतिक लसीकरण सप्ताह बघा, ग्लोबल इम्युनायझेशन वीक ज्याला म्हणतो आपण, 24 ते 30 एप्रिल 2025 दरम्यान साजरा करण्यात आला. आता लसीकरण सप्ताहाचा जर का विचार केला तर लसीकरणाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काय केला जातो, जागतिक लसीकरण सप्ताह हा साजरा केला जातो. इम्युनायझेशन सर्वांसाठी लसीकरण मानवीय दृष्ट्या शक्य आहे ही या वर्षीच्या जागतिक लसीकरण सप्ताहाची त्या ठिकाणी थीम होती. WHO असं म्हणणं आहे की गेल्या 50 वर्षात आवश्यक लसींनी किमान 15,40,00,000 जीव त्या ठिकाणी वाचवलेले आहेत. आणि जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे जे लसीकरण आहे तर त्याचं महत्व हे या लसीकरण सप्ताहाच्या माध्यमातून अधोरेखित केलं जातं. याच्यासाठी भारताचं अभियान कुठलं तर ते मिशन इंद्रधनुष आहे, जे वेगवेगळ्या प्रकारच्या लसी प्रदान करण्याचा प्रयत्न करतं. आधी ह्याच्यात 5, 6, 7, 8 लसींचा समावेश होता. आता अनेक लसींचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा, जागतिक मलेरिया दिन. 25 एप्रिल हा दिवस काय केला जातो, जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. ऑब्विसली मलेरिया बद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून WHO द्वारे हा दिवस राबवला जातो. मलेरिया आपल्या सोबत संपतो, पुनर्गुंतवणूक करा, पुनर्कल्पना करा, पुनर्जागृत करा, अशी या वर्षीच्या जागतिक मलेरिया दिनाची थीम त्या ठिकाणी होती. मलेरिया म्हटल्यानंतर एनोफेलिस डासांच्या मादीच्या चाव्याद्वारे पसरणाऱ्या परजीवींमुळे मलेरिया काय होतो, संक्रमित होतो. हे लक्षात ठेवा. हेल्थ अँड हायजीन मध्ये आपण जे बघतो की कुठल्या डासामुळे कुठला आजार होतो तर त्याच्यात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आयुष्यमान भारत नावाची आपली योजना आहे की ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना, नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम असं पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर ही जी काही आयुष्यमान भारत नावाची योजना आहे तर त्या आयुष्यमान भारत योजनेच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 30 एप्रिल हा दिवस आयुष्यमान भारत दिन म्हणून साजरा करण्यात त्या ठिकाणी येतो. राईट. सो आयुष्यमान भारत मध्ये दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत द्वितीयक आणि तृतीयक वैद्यकीय सुविधा या कॅशलेस स्वरूपात उपलब्ध करून देत आहेत. एम पॅनल्ड हॉस्पिटल आहेत, जी केंद्राची आहेत, राज्याची पण आहेत आणि त्याचबरोबर काही प्रायव्हेट हॉस्पिटल पण जी पॅनल वरती त्या ठिकाणी घेतलेली आहेत. तर त्यांच्या आधारे कॅशलेस स्वरूपात प्रति कुटुंब 5 लाख प्रति वर्ष असा उपचार त्या ठिकाणी केला जातो. सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जे आहे 2011 तर त्याच्या आकडेवारीच्या आधारावरती केंद्र सरकार ह्याच्यामध्ये लाभार्थ्याची निवड करतं. राज्य सरकारचा जर आपण विचार केला तर राज्य सरकारने देखील केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारतची भागीदारी केलेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महात्मा फुले जन आरोग्य योजना नावाची योजना राबवली जात होती महाराष्ट्रामध्ये. अशा प्रकारे कॅशलेस उपचारासाठी 1 जुलै 2024 ला काय केलं, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचं मर्जिंग त्या ठिकाणी करण्यात आलं. आधी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारक जे व्यक्ती कुटुंब आहेत तर त्यांना ह्याच्यात लाभ देण्यात येत होता. पण महाराष्ट्रानं असं घोषित केले की सगळ्या प्रकारच्या रेशन कार्ड धारकांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत काय दिले जातील, उपचार जे आहे 5 लाखापर्यंतचे कॅशलेस स्वरूपात मोफत दिले जातील. हे 5 लाख जे आहेत तर ते प्रति कुटुंब आहेत बरं का, प्रति व्यक्ती नाहीत, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा
द्वितीयक आणि तृतीयक वैद्यकीय सुविधांवरतीच ही प्राप्ती आहे, प्राथमिक वैद्यकीय सुविधा ज्या आहेत तर त्याच्यासाठी हे नाही, हे लक्षात ठेवा. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, आधी 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारतचा लाभ मिळत नव्हता. आता 70 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना पण आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. राईट, येस. सो ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आहेत. बाकीचं तर ते बेसिकच आहे की जागरूकता पसरवायची वगैरे. 3 महत्वाचं आहे फक्त. राईट, मुंबईच्या चर्चित व्यक्ती निवड नियुक्तीमध्ये बघा, मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरती देवेन भारती यांची नियुक्ती झालेली आहे. रिसेंटली मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची सेवानिवृत्ती झाली आणि त्याच्यानंतर देवेन भारती यांची आयुक्तपदी निवड झालेली आहे. मुंबईच्या 1994च्या बॅचचे ते IPS अधिकारी आहेत आणि विवेक फणसळकर यांच्याकडून त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. यापूर्वी देवेन भारती हे मुंबई पोलीस दलामध्ये विशेष पोलीस आयुक्त या पदावरती कार्यरत होते. त्याच्या आधी त्यांनी मुंबई पोलीस दलामध्ये सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डर, ATS प्रमुख अशी पदं जी आहेत तर ती भूषवलेली आहेत. मुंबई पोलीस दलाच्या कायदा सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त म्हणून त्यांनी सर्वाधिक काळ काम केलेले आहे. शिवाय मुंबई पोलिसांची जी गुन्हे शाखा आहे तर त्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाची देखील त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. जेव्हा अशा नियुक्त्यांवरती प्रश्न येतो तेव्हा त्यांनी आधी भूषवलेली पदं पण कधी कधी विचारली जातात, त्यामुळे हे पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आरती सिंग गुप्त वार्ता विभागाच्या पोलीस सह आयुक्त. बघा, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या तत्कालीन प्रमुख आरती सिंह. आता तुम्हाला एक इन्फॉर्मेशन इथं अजून मिळाली ना की बदलापूर मधली जी लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना होती तर त्याच्या तपासासाठी जी SIT स्थापन केलेली तर त्याच्या तपास प्रमुख कोण होत्या तर आरती सिंह होत्या. तर त्यांची नियुक्ती जी आहे तर ती पोलीस सह आयुक्त गुप्त वार्ता या पदावरती करण्यात आलेली आहे. आता हे पद जे आहे तर ते आपल्याला असं लक्षात येईल की नव्यानं क्रिएट करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या मागे पहलगामचा दहशतवादी हल्ला आहे. बघा, पहलगाम दहशतवादी संघटनांच्या पहलगाम हल्ल्यानंतर या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या हालचाली आणि त्याचबरोबर स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट होतात ना. स्लीपर सेल्स त्यांचा जास्त धोका आहे आपल्याला, म्हणजे सीमा पार येणारे दहशतवादी ह्यांच्यापेक्षाही जे त्यांचे स्लीपर सेल्स आहेत तर त्यांचा जास्त धोका आहे. तर त्या स्लीपर सेल्सच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुंबईसाठी 6व्या सह पोलीस आयुक्त पदाची नव्यानं निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ऑलरेडी 5 सह पोलीस आयुक्त आहेत, आता 6वं पोलीस आयुक्त पद त्या ठिकाणी तयार केलंय आणि या अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाचा चार्ज जो आहे तर तो आता आपल्याला असं लक्षात येईल की आरती सिंह यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. राईट, बघा, विशेष पोलीस आयुक्त मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्त पद अवनत करून त्याचे सह पोलीस आयुक्त गुप्त वार्ता पद तयार करण्यात आलेले आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती हे पूर्वी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदावरती कार्यरत होते. भारती मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर विशेष पोलीस आयुक्त पद रिक्त होतं तर त्या राज्य सरकारनं 2 वर्षापूर्वी विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती केलेली होती. हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे त्या ठिकाणी आहे. जे PSI ची तयारी वगैरे करतायत, राईट, इंटरव्ह्यूला वगैरे असतील तर त्यांच्यासाठी फक्त ही जरा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. प्रथम घडणारी घटना, हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय कुठं होणार आहे? नागपूरमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. नव्या पिढीला भारतीय हवाई दलाचा इतिहास असेल किंवा प्रारंभापासून आजपर्यंत हवाई दलाची डेव्हलपमेंट कशी होत गेली, विमानांच्या बाबतीमध्ये, रडारच्या बाबतीमध्ये, इतर उपकरणांच्या बाबतीमध्ये, तर ह्या सगळ्याची माहिती देण्यासाठी हवाई दलाचं महाराष्ट्रातलं पहिलं संग्रहालय हे कुठं होतंय? नागपूरमध्ये होतंय.
नागपूरमध्ये वायुसेना नगर या ठिकाणी एअरफोर्स म्युझियमचं उद्घाटन मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलंय. सो सगळे एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारचे हेलिकॉप्टर्स असतील, लढाऊ विमानं असतील, क्षेपणास्त्र असतील, तर ते याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आपल्याला दिसतील. राईट. बाकी जस्ट इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आहे, गो थ्रू एकदा करा. भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड बघा, स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत गाझियाबाद या शहरानं भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केले, ज्याच्यामध्ये तृतीयक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जो आहे एसटीपी प्लांट, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, टर्शरी सिवेज ट्रीटमेंट प्लांट साठी 150 कोटी रुपये उभारलेले आहेत. आता एसटीपीचं महत्व काय त्या ठिकाणी आहे, तर आपण दरवेळी असं म्हणतो की आपल्या सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांमध्ये सांडपाणी त्या ठिकाणी सोडलं जाते आणि त्याच्यामुळं हा सार्वजनिक पाण्याचा स्रोत हा प्रदूषित होतोय आणि त्याचा खूप जास्त धोका जो आहे तर तो भविष्यामध्ये आपल्या एकंदरीतच या पर्यावरणाला होतोय किंवा पाणी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये होतोय. मग काय तयार केलं पाहिजे, सीवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहेत तर ते एस्टॅब्लिश केले पाहिजेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे असे घातक पदार्थ त्यातून बाहेर काढतील, त्या पाण्यावरती सांडपाण्यावरती प्रक्रिया केलं जाईल आणि प्रक्रिया केल्यानंतरच ते पाणी सार्वजनिक जलस्रोतामध्ये मिश्रित त्या ठिकाणी होईल, जेणेकरून अनेक प्रकारचे आरोग्याचे धोके असतील तर ते त्या ठिकाणी टाळता येऊ शकतात. तर ह्याच्यासाठी जे टर्शरी सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभे करायचे आहेत तर त्याच्यासाठी म्युनिसिपल ग्रीन म्युनिसिपल बॉन्डच्या माध्यमातून पैसे उभारण्यासाठी हे बॉन्ड जारी त्या ठिकाणी केलेले आपल्याला दिसतात आणि ते गाझियाबादनं देशामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी केलेलं आहे. राईट. सो तृतीयक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मायक्रो फिल्ट्रेशन, अल्ट्रा फिल्ट्रेशन, नॅनो फिल्ट्रेशन, रिव्हर्स ऑस्मोसिस सारख्या प्रगत मेम्ब्रेन फिल्ट्रेशन तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी करतात. मेम्ब्रेन म्हणजे चक्क एक प्रकारची जाळी आणि त्याच्यातून हे फिल्ट्रेशन त्या ठिकाणी केलं जाते. या प्लांटची प्रक्रिया दररोज 40 दशलक्ष लिटर आहे आणि 95 किलोमीटरच्या पाईपलाईन नेटवर्कशी जोडलेले ते आहे. ते 1400 पेक्षा जास्त औद्योगिक युनिट्सला प्रक्रिया केलेलं पाणी पुरवतं, ज्यामुळे गोड्या पाण्याच्या स्रोतावरचं अवलंबित्व कमी होतं. म्हणजे हे जे प्रोसेस केलेलं पाणी आहे एसटीपी मधलं ते आता कोणाला प्रोव्हाइड केलं जाईल, औद्योगिक प्रकल्पांना त्यांच्या रियूज साठी त्या ठिकाणी प्रोव्हाइड त्या ठिकाणी केलं जाणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे गाझियाबाद लक्षात घ्या, नाहीतर इंदोर लिहाल, कारण इंदोर बरंच असं स्वच्छ भारतच्या बाबतीमध्ये पुढे इनिशिएटिव्ह घेते. भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर पार्क, AI डेटा सेंटर पार्क बघा, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी रायपूरमध्ये भारतातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डेटा सेंटर पार्कची पायाभरणी केली. आता हे कुठं उभं केलं असं ऑप्शन दिला तर हैदराबाद, बंगळुरू, पुणे हेच प्रोबॅबल आन्सर्स त्या ठिकाणी वाटतील आणि तिथं मग आपलं हे जे छत्तीसगड मधलं रायपूर आहे तर ते लक्षात येणार नाही. तो लक्षात घ्या, छत्तीसगड मधल्या रायपूर मध्ये हे उभं केलं त्या ठिकाणी जाते. नेक्स्ट पुढचा मुद्दा, भारतातील पहिले विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन. राईट. विस्टाडोम वरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. बघा, उत्तर प्रदेशने कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्य आणि दुधवा व्याघ्र प्रकल्पादरम्यान विस्टाडोम कोच असलेली पहिली जंगल सफारी ट्रेन जी आहे तर ती सुरू केली. आता विस्टाडोम कोच म्हणजे ते जे असते ना सगळं असं पूर्णपणे त्याला टर्न करणाऱ्या ज्या चेअर्स वगैरे आहेत आणि पूर्णपणे त्या ट्रेनमध्ये काय काचा बसवलेले आहेत अशा अदरवाईज, आणि त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मस्त अशा दिसत आहेत आणि फुल नॅचरल सिनरीचा वगैरे आनंद जो आहे तर तो लुटता येतोय. तर ते सो ही ट्रेन आठवड्याच्या शेवटी चालते आणि दररोज धावण्याची योजना याच्यामध्ये युपी गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करते. बघा, ट्रेनमध्ये काचेच्या खिडक्या आणि पारदर्शक छप्पर आहे, वरचं पण जे रूफ आहे तर ते पारदर्शक आहे, तर त्याच्यामुळं जंगलामधून मस्त सफर त्या ठिकाणी होते. 4 तास 25 मिनिटांमध्ये 107 किलोमीटर अंतर ही ट्रेन पार करते आणि 275 रुपये याचं फक्त तिकीट आहे. दुधवा, कतर्निया घाट आणि किशनपूर अभयारण्यांना जोडणाऱ्या वन डेस्टिनेशन 3 फॉरेस्ट या मोहिमेचा एक भाग आहे. वन डेस्टिनेशन 3 फॉरेस्ट मोहीम काय,
असं पण विचारतील. या तिघा जणांना फक्त जोडायचंय. तर टुरिझमला चालना आणि रोजगार निर्मिती याच्यासाठी ही ट्रेन जी आहे तर ती बेसिकली फोकस करताना दिसते. राईट. चलो पुढे बघा, क्रीडा घडामोडी आहेत. आता किती वेळ राहिलेला आहे? ठीक आहे, आपण आता ह्याच्यात किती पेजेस राहिलेले आहेत? 51 ते 70 अजून जायचंय. तो नाही म्हटलं तरी 20 पेजेस आहेत. मला असं वाटतं की पुढचा एक पार्ट आपण कंटिन्यू त्या ठिकाणी करूया. राईट. सो पुढच्या भागामध्ये मग क्रीडा आणि इतर मुद्दे आहेत तर ते त्या ठिकाणी फोकस करूयात. राईट. सो आजच्या या भागामध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.